आवाज येतो ना सगळा? तर आता तुमच्या पूर्वपरीक्षा किती जण देणार आहात अभ्यास करून? अभ्यास न करता देणार आहात? झालेला थोडा झालेला आहे. ओके. आणि बाकीचे 27 वाले आहेत सगळे. ओके. तर सुरुवातीला आपण आत्ता जे पूर्वपरीक्षा देणार आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलूया. काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. साधारणतः तुम्हाला 50 पेक्षा थोडेसे कमी दिवस आहेत आता सध्या. ओके. खरं तर ही वेळ असते रिव्हिजनची. फार फार तर आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं बघा की पूर्वपरीक्षेच्या आधी तुमचे 2 आयडियल रिव्हिजन झाल्या पाहिजे. पूर्वपरीक्षेच्या आधी साधारणतः 7 ते 10 दिवसांमध्ये, 7 दिवसात म्हणूया, एक रॅपिड फायर रिव्हिजन झाली पाहिजे. आणि त्याच्या आधी 3-1 आठवड्यांमध्ये एक थोडीशी मोठी रिव्हिजन झाली पाहिजे, लेंग्दी रिव्हिजन झाली पाहिजे. म्हणजे हा काळ किती होतो तर जवळजवळ 1 ते सव्वा महिन्याचा काळ होतो. म्हणजे पूर्वपरीक्षेच्या आधीचा 1 ते सव्वा महिना हा तुम्हाला नवीन काही वाचायची गरज असायला नको अशा प्रकारचा असतो, की त्याच्यात फक्त तुम्ही रिव्हिजन केली पाहिजे, एवढा सगळा अभ्यास झालेला असायला पाहिजे अशी अपेक्षा असते. त्यानुसार बघितलं तर मग आता तुम्हाला नवीन अभ्यासासाठी अजून किती वेळ आहे तर किती दिवस येतील? 3-1 आठवडे फार फार तर तुम्हाला मिळतील. आणि त्यानंतर मग तुमची रिव्हिजन सुरू झाली पाहिजे. अर्थात हे सगळं होण्यासाठी इतक्या दिवसापासून आपण जो अभ्यास करत होतो पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून बहुतेक सगळा सिलेबस आपला बहुतेक सगळ्या विषयांचा झालेला आहे. 3 कोर सब्जेक्ट्स आहेत. या 3 कोर सब्जेक्ट्समध्येच तुम्हाला 15 पैकी जर 12-13 मार्क्स पडले तर 12-36 36 ते 37 मार्क्स म्हणजे 15-45 पैकी आणि एकूण 100 पैकी तिथेच मिळाले पाहिजे. एक म्हणजे पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि जिओग्राफी. ओके. हे 3 विषय असे आहेत की ज्यांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, पुस्तकं व्यवस्थित मायन्यूटली वाचली आणि नोट्स व्यवस्थित वाचल्या तर तुम्हाला 12-13 प्रश्न सहज बरोबर आणता येऊ शकतात. आणि हे दरवर्षी आणणारे मुलं आहेत त्याच्या जोरावर मी सांगतो. मी म्हणतोय म्हणून नाही, तर दरवर्षी मुलांचा हा अनुभव असतो असा. मी तरी 12-13 जरा थोडंसं हे सांगतोय, काही काही 13-13, 14-14 प्रश्न करेक्ट आलेले, फक्त एखादा चुकला असे म्हणणारे पण दरवर्षी मुलं असतात. तरी आपण एक मिडल जर म्हटलं तरी 12 प्रश्न तुम्हाला या तिन्ही विषयांमध्ये आले पाहिजे. हे तुम्हाला साध्य केलं पाहिजे आणि ते शक्य आहे ही गोष्ट आहे. फक्त मात्र काय गरज आहे तर पुस्तक तुम्ही मायन्यूटली वाचलेलं पाहिजे. समजलं नाही असं तर काही नाही ना तुम्हाला? एखादा विषय समजलाच नाहीये असं काहीच नाहीये. म्हणजे तसं बघितलं तर आपण वाचलं आणि आपण जर विश्वास ठेवला स्वतःवर तर सगळं समजतं. असं काही हे प्रकार नाहीये त्याच्यामध्ये. आता पॉलिटी म्हटलं तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला आर्टिकल्स वाचायचे, फॅक्ट्स खूप आहे त्याच्यामध्ये. पण तरी पण तुम्ही जर सगळ्या गोष्टींचा थीम जर तुम्ही लक्षात घेतली तर ते फॅक्ट लक्षात राहतात. म्हणजे मी नेहमी जे म्हणतो की एक विषय एकदा वाचून दोनदा रिवाइज झाल्याशिवाय तुम्ही त्या विषयामध्ये स्पर्धा करण्याच्या क्षमतेचे बनतच नाहीत. म्हणजे स्पर्धा करण्यासाठी किमान ह्या लेवलपर्यंत तुम्हाला प्रत्येक विषयात यायला लागतं. एक विषय समजला पाहिजे व्यवस्थित आणि दोनदा रिवाइज झाला पाहिजे. रिव्हिजन होताना तुमच्याकडे ज्या तुम्ही वर्गात लिहून घेतलेल्या नोट्स असतील आणि तुम्ही त्याच्यामध्ये जे ऍड केलेलं असेल तर त्याच्या आधारावर तुमच्या रिव्हिजन झाल्या तरच तुम्ही परीक्षेच्या त्या दिवसापर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात राहू शकतात. अशी गोष्ट आहे. आणि भरपूर प्रॅक्टिस ही तर गरजेची असतेच. मग तुम्ही टेस्ट सगळ्या सॉल्व्ह करतायत. आतापर्यंत आलेले बहुतेक सगळे PYQs तुम्हाला जे दिलेले आहेत तर ते सॉल्व्ह केलेत का तुम्ही सगळ्यांनी? PYQ सॉल्व्ह करताना काय नक्की प्रश्न येतो तुम्हाला? मला माहिती काय काय प्रश्न, पण मला तुमच्याकडून काढायचं. काय प्रश्न येतात? PYQ रिपीट होतात. ओके. नाही पण समस्या काय वाटते? म्हणजे असं होतं का की तुम्ही टॉपिक वाचलेला आहे पण PYQ मध्ये थोडेसे वेगळेच प्रश्न दिसतात, किंवा तुम्ही न वाचलेला शब्द त्याच्यामध्ये आलेला दिसतो. आपण कुठल्या तरी इंग्रजी शब्दाला मराठीत काहीतरी एक समजतो आणि तिथे वेगळा शब्द दिसतो, किंवा आपण टॉपिक वाचला होता पण त्याच्यावर असा प्रश्न येऊ शकतो असा अंदाजच आपण घेतला नव्हता. असं काही काही गोष्टी होतात का? आणि त्याच्यामुळे एक असंही होतं की समजा तुम्ही एक टॉपिक वाचला आणि त्याच्यावरचे 10 PYQs किंवा 15-20 PYQ सोडवले आणि 2-3 जरी नाही आले तुम्हाला तरी मला काहीच येत नाही, माझा काहीच अभ्यास झालेला नाही अशी फिलिंग होते का? तर सगळ्यात पहिले ती सोडून द्या. जर 15 पैकी किंवा तुम्ही सॉल्व्ह केलेल्या 20 पैकी जर तुम्हाला 3-4 प्रश्न आले नाहीत तर आपल्याला काय वाटतं? आपली अपेक्षा काय असते की मला सगळे आले पाहिजे प्रश्न. अशी अपेक्षा असते ना अभ्यास करताना.
पण तुम्ही आता थोडा उलटा विचार करा, मला 3-4 आले नाही तर हरकत नाही, पण मला पुढचे ते 15 आले, 16 आलेले आहेत, ते ज्याच्या जोरावर तुम्हाला पास करण्या इतपत मार्क्स मिळतील, अशा प्रकारचा विचार करायचा आहे. का तुम्हाला प्रिलिममध्ये 100 पैकी 100 मार्क हवेत? 100 पैकी 100 मिळाल्यामुळे तुम्हाला कोणी अवॉर्ड देणार आहे का? का तिथेच पोस्ट देऊन टाकणार आहे, याला प्रिलिमला 100 मिळालेत मार्क्स, जाऊ याला पुढे मेन्स आणि इंटरव्ह्यू घ्यायलाच नको, असं होणार आहे का? नाही, तिथे फक्त पास व्हायचंय तुम्हाला. पण मुलांच्या अभ्यासाच्या मध्ये हा एक मेजर अशा प्रकारची मिस्टेक असते की त्यांना वाटतं की मी वाचलंय, मला सगळं सगळं आलं पाहिजे. असं नाही. या ठिकाणी जरा तुम्ही एक्झाम ओरिएंटेशन त्या ठिकाणी असलं पाहिजे की मला जर पूर्व परीक्षेला समजा 120 किंवा 25 आवश्यक असतील, ओपन बॉयच्या दृष्टीने म्हणतोय, कॅटेगरीनुसार मुलीनुसार तर ते अजून ते कमी होतं, पण आपण हायएस्ट टार्गेटच्या दृष्टिकोनातून घेऊया. आतापर्यंत कधी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा कट ऑफ हा 120-22च्या पुढे गेलेला नाहीये, म्हणून आपण टार्गेट ठेवूया 120 प्लस. तो पण अर्थात त्या वर्षीचा पेपर कसा आहे, किती मुलं अपियर होत आहेत, या सगळ्या गोष्टींवर असतो. पण 120 प्लस जाण्याची शक्यता फार रेअर असते. कधी काय म्हणू की ते कट ऑफ जो असेल तो. त्यामुळे 120 प्लस टार्गेट ठेवलं आणि तुम्हाला जर 125 पर्यंत मार्क्स मिळण्याची शक्यता असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही ना तुम्हाला. तुम्ही त्या ठिकाणी पास झालेला आहात. जी स्पर्धा करायची तुम्हाला तुम्ही मेन्समध्ये करा. इथे काही स्पर्धेची तशी आवश्यकता नाहीये. त्यामुळे पीवायक्यूचा सराव करताना म्हणजे त्या एमसीक्यू आणि पीवायक्यूचा सराव करताना येणारा हा एक मोठा प्रश्न असतो आणि मग मुलं त्याच्यामुळे गोंधळतात की 2-3 प्रश्न जरी नाही आले तरी सुद्धा मात्र आपल्याला काहीच येत नाहीये आणि मग आता याच्यासाठी मी नवीन काय वाचलं पाहिजे की ज्याच्यात हा टॉपिक सापडेल. आणि त्याच्यामुळे मग सगळं पुस्तकं कलेक्ट करणे, नोट्स कलेक्ट करणे याच्यामध्ये वेळ जातो आणि आत जे सॅटिस्फॅक्शन असतं आपलं किंवा जो कॉन्फिडन्स असतो तो कॉन्फिडन्स कायमच लूज असलेल्या परिस्थितीमध्ये असतो. जसं तुम्ही म्हटलं की मी अभ्यास नाही झालेला, हे अभ्यास नाही झालेली फिलिंग आहे. कधी कधी झालेला पण असतो, पण मात्र फिलिंग कशामुळे येते ती की नाही मला 2 नाही आले त्यातले पीवायक्यूज. त्यामुळे थोडासा उलटा विचार करा की तुम्ही एक टॉपिक वाचला, समजा 1-2दा चांगला रिवाईज पण केला आणि नंतर त्याच्यावरचे तुम्ही 25 पीवायक्यू सॉल्व्ह केले तर किमान 60 ते 65% पीवायक्यू जर तुमचे करेक्ट येत असतील त्याच्यामध्ये तर समजायचं की आपण पास होण्याच्या तेवढ्या त्या लेवलपर्यंत आलेलो. असा अट्टहास करू नका की मला सगळेच्या सगळे आले पाहिजे. त्याच्यामुळे सगळी गडबड होते आणि त्यामुळे आपला कॉन्फिडन्स कमी होण्याची शक्यता असते. कारण कॉन्फिडन्स कधी कमी झाला नाही पाहिजे. तुम्ही असं म्हटलं पाहिजे की माझा 25 पैकी माझे 17 बरोबर आले, 18 बरोबर आले, मला अजून एक एक्स्ट्रा वाढवण्याची गरज आहे, माझे सगळे आले पाहिजे अशी अपेक्षा त्या ठिकाणी आपण जर करायला सुरुवात केली. कारण मुलं खूप वेगळ्या पद्धतीने या परीक्षेकडे बघत असतात, वेगळ्या पद्धतीने वेगळे विचार करत असतात, याच्यामध्ये वेगळ्या अपेक्षा करत असतात स्वतःकडनं. तर त्या पहिल्यांदा आपल्या डोक्यात असलेल्या भ्रामक कल्पना आपण दूर केल्या पाहिजे आणि काय करणं गरजेचं आहे, आपला प्रोग्रेस होतोय की नाही डेली हे जर आपल्याला ट्रॅक करता आलं व्यवस्थित तर मग आपण बरोबर थ्रू जाऊ शकतो. आणि हे सगळ्यांचं एक निचोड सांगतो मी तुम्हाला, म्हणजे क्रक्स सांगतो. जे मुलं फायनली पास होतात त्यांनाही जर ते सर खरेच सत्य सांगणारे मुलं असतील तर सगळे हेच म्हणतील की आमचा पूर्ण अभ्यास झालेला नव्हता आणि पूर्ण अभ्यास झालेला नाही या परिस्थितीतच असतानाच आम्ही पास झालेलो आहोत. असं कोणी क्लेम करू शकेल का? मला सांगा तुम्हीच, की माझा सगळा अभ्यास झाला होता म्हणून मी पास झालो. जर असं कोणी क्लेम करणारा सापडलाच तर त्याला माझ्याकडे घेऊन या, आपण त्याला अजून काही काही प्रश्न विचारूया, म्हणजे त्याला कळेल की नाही मी पास तर झालोय, पास झाल्यामुळे माझ्यावर यशाचा शिक्का तर बसलाय, पण सगळा अभ्यास झाला म्हणून मी पास झालोय असं नाही. हा क्लेम तर मी पण करू शकत नाही. एवढ्या वर्षानंतर मी असं म्हणू शकत नाही की मला तुमचा पेपर मी सॉल्व्ह केला तर मला 100 मार्क्स पडतील याची गॅरंटी मला पण नाही देता येणार. तर तुम्ही कुठून देणार? तुम्ही तर आत्ता 1 वर्ष झालं तुम्हाला अभ्यासाला. माझ्या एवढ्या अभ्यासाच्या जोरावर जर मी सॉक्रेटिस प्रमाणे ती गोष्ट मान्य करणं यासाठी फार मोठं मनाचं धैर्य लागतं. त्यासाठी काय म्हटलं होतं तो, ज्याच्यापासनं ही सगळी फिलॉसॉफी क्रिएट झाली, त्याचं मी कोट सांगितलं तुम्हाला, मला वाटतं एथिक्सच्या आपल्या याला. तो म्हटला होता की आय नो वन थिंग फॉर शुअर दॅट आय डोंट नो. मला एक गोष्ट निश्चितपणे माहिती आहे की मला काही माहिती नाही. म्हणजे मला काहीच माहिती नाही हे त्याला माहिती आहे, हे त्याचं प्रसिद्ध वाक्य, अशा स्वरूपाचं त्याचं प्रसिद्ध वाक्य आहे. मग आपण असं कसा क्लेम करू शकतो की मला सगळं माहिती आहे? त्यामुळे उलटा विचार केला पाहिजे की मला अजून अज्ञान खूप जास्त आहे, ज्ञान फार छोटं आहे, अज्ञान किती आहे कोणाला माहिती पण नाही, म्हणून तो तसं म्हटला. विश्वाबद्दलचं ज्ञान असेल, सत्य म्हणजे काय ते असेल,
फिलॉसॉफी म्हणजे काय असते असेल, जीवन कसं घडतंय, कसं चालतंय, कोण घडवतंय, कोणी त्याला घडवतंय का बिघडवतंय, काय कोणाला काय माहिती नाही ना. माहिती आहे का तुम्हाला? मग तो देव आहे का तिकडे? इथपर्यंत मग सगळ्या गोष्टींचा अल्टिमेटली मूळ कुठे जातं? देवाकडे जातं. हे सगळं का घडतंय याची कारणं शोधायला लागला कुठलाही फिलॉसॉफर, की तो कुठे जातो? देवाकडे जातो. इथली कारणं सापडली नाही, देवाकडे जातो म्हणजे तसा नाही जात विचारांनी जातो. इथली दिसणारी कारणं सापडली नाही की मग एकच कारण लोकांना द्यावंसं वाटतं, ते म्हणजे बाहेरचं आपल्या अलौकिक, आपण जे म्हणतो लोकांचं नाहीये, पारलौकिक आहे अशी कारण म्हटलं तर देवाकडे जातात. मग नंतर मी एक फार छान वाक्य वाचलं बघा. हे खरात प्रकरणामुळे भरपूर भरपूर काय काय गोष्टी, हे दैवी शक्ती अंगात आलेले लोक जे क्लेम करतात, याच्या बाबतीत तुम्ही पेपरमध्ये भरपूर डेव्हलपमेंट्स वाचलं असतील. एक वाक्य छान असं वाटलं की या म्हणजे आपल्याला ज्या काही लाईफमध्ये जेवढ्या काही समस्या निर्माण होतात, प्रश्न निर्माण होतात, या प्रश्नांपासून तुम्हाला बाहेर काढू शकेल किंवा या सगळ्या समस्या सोडवू शकेल अशी एकमेव शक्ती कोणती आहे याबद्दलचा होता. काय वाटतं तुम्हाला, अशी एकमेव शक्ती कोणती? आपण स्वतः. बरोबर आहे. एकमेव शक्ती कोणी काय म्हणेल की तो देव आहे, मग इकडे आहे, असं कोणीतरी मला या समस्यांपासून दूर काढेल, सॉरी त्याच्यातनं बाहेर काढेल, अशी लोकांची अपेक्षा असते. तर आपण स्वतः म्हणण्यापेक्षा त्यांनी म्हटलं होतं की एकमेव शक्ती कोणती आहे, ती म्हणजे इच्छाशक्ती आहे. ती कुठली देवाची शक्ती किंवा कुठल्या तरी बाबाची शक्ती, कुठल्या बाईची शक्ती, बाई पण आहेत, भोंदू बाया पण भरपूर आहेत आपल्याकडे, त्यामुळे तर अशी नाही, एकमेव शक्ती कोणती तरी इच्छाशक्ती. पण तरी पण आपण काय म्हणतो, आपल्याला काय वाटतं की आपण आपल्याला देवाने मदत केली, किंवा काय म्हणूया की कुठल्या तरी अशा कुठल्या बाबावर तुमचा विश्वास असेल तर त्या बाबाने मदत केली म्हणून मला असं यश मिळालं, असं का म्हणतो? तर त्याचंही कारण आहे, फिलॉसॉफीमध्ये ते पण शोधून काढलेलं आहे. त्याच्यासाठी एक थिअरी मांडलेली आहे, त्या थिअरीला थिअरी ऑफ सिन्क्रोनिसिटी म्हणतात. सिन्क्रोनिसिटी म्हणजे एकाच वेळी काही गोष्टी घडतात पण त्या एकमेकांशी संबंधित नसतात बऱ्याच वेळा. अदरवाईज फिजिक्स काय सांगतं की प्रत्येक घटनेला काहीतरी कारण असतं, कॉज आणि इफेक्ट एकमेकांशी कनेक्टेड असतात. जर काही घटना घडत असेल तर त्याच्या मुळाशी कुठलं तरी कारण असतंच. पण त्याच्याही पलीकडे जाऊन मात्र ही थिअरी सांगते की बऱ्याच वेळा दोन घटना घडतात, एकाच वेळी घडतात किंवा एका पाठोपाठ घडतात, पण ते मात्र कार्य कारण याच्याने जोडलेले नसतात. म्हणजे काय म्हणतात, कॉज आणि इफेक्ट याच्याने जोडलेले नसतात. सिन्क्रोनस म्हणजे एकाच वेळी घडणे. आणि मग 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 मात्र आपण त्या गोष्टी कुठल्या तरी या गोष्टीशी, बाहेरच्या कुठल्या तरी अशा गोष्टीशी जोडत असतो की देवामुळे असं झालं, किंवा मी कुठली तरी बाबाची पूजा करत होते म्हणून त्याच्यामुळे झालं. आपल्या मराठीत एक म्हण आहे, कावळा बसायला आणि फांदी तुटायला. कावळा बसला त्याच वेळी फांदी तुटणारच होती, कावळा बसला नसता तरी ती फांदी तुटली असती, पण कावळा बसल्यामुळे बाहेरून बघणाऱ्याला काय वाटतं की कावळा बसल्यामुळे फांदी तुटली की काय. कधी कधी कावळ्याला पण वाटू शकतं की मी बसल्यामुळे फांदी तुटली काय, काय मी किती पॉवरफुल माणूस आहे मी बसलो आणि फांदी तुटली म्हणून. पण दोघांमध्ये कुठलंही रिलेशन नसतं, अशी गोष्ट असते. म्हणून प्रयत्न आपणच करत असतो, फक्त त्या प्रयत्नाचं मूळ आपण कुणातरी बाहेर कोणाला तरी देत असतो, ते सुपर इम्पोज करत असतो की यामुळे झालं, की यांनी मला कुठला तरी जप दिला होता म्हणून तो जप मी करत होतो म्हणून मी पास झालो. प्रयत्न कोण करत असतं? आपलेच प्रयत्न असतात, आपण ते दुसऱ्यावर एक प्रकारे सुपर इम्पोज करत असतात, असा प्रकार असतो. त्यामुळे अल्टिमेटली लक्षात घ्या की कुणीही असा माणूस याच्यामध्ये नाही की जो व्यवस्थित प्रयत्न केला आणि त्याला यश प्राप्त झालं नाही. तर ते व्यवस्थित प्रयत्न याला फार महत्व आहे, असं तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. तर हीच गोष्ट स्पर्धा परीक्षेलाही लागू होते. सांगायचा मुद्दा हाच होता की तुम्हाला अशा स्टेज पर्यंत आल्यानंतरच तुम्ही पास होणार आहात की मला सगळं माहिती आहे, अशी कंडिशन अजिबात तुम्ही गृहीत धरू नका. मनाला असं सांगा की मी दररोज प्रोग्रेस करतोय, माझा बराचसा अभ्यास झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या आधारावर मला ही परीक्षा पास होणं शक्य आहे, असं जर तुम्ही मनाला सांगितलं तर समाधान राहतं. आणि समाधान जेव्हा असतं तेव्हा माइंड हे शांत असतं आणि शांत माइंडच प्रोग्रेस करू शकतं. 50 दिवसात आता परीक्षा जवळ आली म्हटल्यानंतर दुसरं काहीच करायचं नसतं आपल्याला. मग त्यावेळी आपण 100% अभ्यास करून मॅक्सिमम जेवढा आपल्याला अभ्यास करणं शक्य आहे तेवढा आपण अभ्यास करू आणि ही परीक्षा पास करण्याचा प्रयत्न करू. हे जे सांगू शकतात, ती इंटेन्सिटी पण वाढली पाहिजे.
आणि त्याची आता गरज असते खरं. त्यामुळे पूर्वी काय केलं काय वगैरे याचा अजिबात विचार करू नका. उरलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला किती अभ्यास करणं शक्य आहे, किती जमतंय. इथे काय होतं बघा, टाइम कमी असला की तुम्ही निरर्थक वाचणं बंद करून टाकता. योग्य गोष्टीच वाचतात, म्हणजे परीक्षेला रिलेव्हंट असलेल्या गोष्टी वाचतात, इरिलेव्हंट गोष्टी सोडून देतात. पण तुम्हाला जर सांगितलं तुम्हाला 6 महिन्यात अजून, तर तुम्ही आता इरिलेव्हंट वाचण्याची शक्यता जास्त असते. तुम्हाला आठवतं का मी तुम्हाला पार्किन्सनचा लॉ सांगितला होता इकॉनॉमिक्सचा? पार्किन्सन नावाच्या माणसाने केलेला लॉ आहे, दिलेला लॉ आहे, ज्याच्या आधारावर त्याला अर्थशास्त्राचं नोबेल पण मिळालं होतं. आठवतं? वर्क एक्सपॅन्ड्स टू फील द टाइम अवेलेबल टू कम्प्लीट इट. वर्क एक्सपॅन्ड्स, काम वाढतं. वाढून काय करतं? वर्क एक्सपॅन्ड्स टू फिल द टाइम अवेलेबल टू कम्प्लीट इट. म्हणजे एखादं काम करण्यासाठी जेवढा वेळ तुम्हाला दिलेला असतो त्यापेक्षा जास्त वेळ जर उपलब्ध झाला तर जास्त काम होत नाही, तेवढंच काम फक्त एक्सपॅन्ड होतं आणि तो जास्तीचा काळ व्यापून टाकण्याचं ते काम करतं. हा लॉ तुमच्या परीक्षेला कसा लागू होईल बघा. समजा तुम्हाला 5 महिने दिलेले किंवा 6 महिने दिले समजा परीक्षेच्या अभ्यासासाठी आणि 2च महिने दिलेले. या 6 महिन्यात आणि 2 महिन्यात तुम्हाला काय वाटेल की 6 महिन्यात आपला जास्त अभ्यास होण्याची शक्यता आहे, 2 महिन्यामध्ये खूपच कमी होईल. आता थोडा विचार करा, हे ट्रू आहे का आणि किती प्रमाणात ट्रू आहे. 6 महिने जर अभ्यास परीक्षेला असतील, अभ्यासासाठी मिळालेले असतील, तर तुमच्या अभ्यासाचा वेग कमी असेल. तुम्ही अनावश्यक गोष्टी वाचण्याची पण शक्यता आहे. दिवसाला 8-10 तास अभ्यास करण्याची शक्यता पण नाही आहे. छोट्या छोट्या कारणामुळे पुस्तक बंद करून दुसऱ्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी तुम्ही सहज तयार होऊ शकाल. कारण आताच मरण अजून 6 महिन्यानंतर आहे ना, आता लगेच मरण नाही आहे. त्यामुळे हळूहळू अभ्यास असं होईल. आणि त्याच्याऐवजी जर 2च महिन्यात परीक्षा आहे असं जर तुम्हाला सांगितलं आणि तेवढाच अभ्यास करायचा आहे, तर आता तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये कसा चेंज होईल? पहिली गोष्ट तुम्ही म्हणाल की नाही आता निरर्थक वाचून चालणार नाही, आता फक्त एक्झाम ओरिएंटेड आपल्याला वाचलं पाहिजे. आपण मॅक्सिमम टाइम आता अभ्यासाला दिला पाहिजे. ज्या गोष्टी अभ्यासाच्या आड येणार आहेत त्या गोष्टी आता आपण करायला नको. बर्डन असतं अशा प्रकारे, नाही आता आपण टाइमपास करायला नको म्हणून. आणि मग असं होईल की 6 महिन्यात जेवढा तुमचा अभ्यास होणं शक्य होतं तेवढाच अभ्यास तुमचा 2 महिन्यात सुद्धा होऊ शकेल. भले थोडा कमी होईल वाटलाच म्हणूया, पण मात्र बराच अभ्यास त्या 2 महिन्यात सुद्धा शक्य आहे. मग काय झालं, जेवढा टाइम दिलेला आहे 6 महिन्याचा टाइम जर असेल तर या 2 महिन्याचंच काम फक्त एक्सपांड झालं आणि त्या कामाने तो 6 महिन्याचा कालावधी व्यापून टाकलाय. म्हणून वर्क एक्सपॅन्ड्स टू फील द टाइम अवेलेबल टू कम्प्लीट इट. सक्सेसफुल लोक हे करतात. सक्सेसफुल लोकांचे जे काही मंत्र आहेत ना, त्यातला हा एक मंत्र आहे. उलट जेवढं ते काम जवळ येईल तेवढं ते जास्त इंटेन्सली करण्याचं काम करतात. कमी वेळेत जास्तीत जास्त इफेक्ट प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. आणि अनसक्सेसफुल लोक मग कारण देत राहतात, वेगळी कारणं देतात. मी ही कारणं सगळे अनेक वर्षांपासून ऐकत आलेलो आहे. मुलांची पास न होण्यासाठी जी काही कारणं देतात ती सगळी कारणं ऐकत आलेलो आहे. कुणी असं म्हणत नाही की माझा अभ्यास कमी झाला होता म्हणून मी पास नाही झालो किंवा पेपर चांगला नाही गेला. तुम्ही पण दिलेली असतील ना अशी कारणं लहानपणापासून, कुणाला कुणाला. पेपर चांगला नाही गेला की काय काय कारण येतात पुढे. पहिलं कारण असतं ते म्हणजे मी ऐनवेळी आजारी पडलो. परीक्षा आली कीच आजारी पडतो, बाकी आधी 4 महिने 5 महिने आजारी पडत नाही. का आजारी पडतो? जर खरंच पडला असेल तर इकडे बदल झालेला असतो, इकडे केमिकल चेंज झालेला असतो. त्याला माहिती असतं आतमध्ये की मी काय फारसा आधी वेळ देऊन अभ्यास केलेला नाही, आता कसं होणार दुसऱ्याला सांगता पण येत नाही आणि त्याच्यामुळे आतल्या आत मग आजारीपणाचं लक्षण वाढायला लागतं. तसं होऊ शकतं. आजपर्यंत कोणी भेटला नाही मला असा. 1-2 असतील तर असतील की जो म्हटलं की नाही माझा खरंच अभ्यास कमी झाला होता, मी वेळ कमी देऊ शकलो असो. त्यामुळे अल्टिमेटली काय, परीक्षा काय आणि कुठली स्पर्धा काय कुठलीही, तुम्ही स्वतःच्या माइंडला कसं ट्रेन करतात त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. बाकी अभ्यास होणं न होणं ही नंतरची गोष्ट आहे. अभ्यास सगळेजणच करतात, पण तो अभ्यास करून परीक्षा पास होण्यासाठी लागणारा जो माइंडसेट आहे तो माइंडसेट प्रत्येक जण व्यवस्थितपणे क्रिएट करतीलच याची गॅरंटी नाही. आणि हा माइंडसेट फक्त परीक्षेसाठीच नाही आहे, पुढच्या सगळ्या लाईफसाठी आहे. प्रत्येक
कटकटीसाठी आहे लाईफमधल्या, प्रत्येक समस्येसाठी आहे. मग त्या घरगुती समस्या असो किंवा तुमच्या व्यावसायिक म्हणजे व्यवसाय किंवा जॉबशी संबंधित असो, अनेक कटकटी असतात. तो माइंडसेट पाहिजे असतो की त्या सगळ्या कटकटी आणि समस्या कशा दूर करायच्या याबद्दल. एथिक्समध्ये आपण बऱ्याच वेळा बोललो ह्या गोष्टी. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी ते आत्मसात केलेल्या आहेत, त्यांनी फक्त त्या एथिक्सकडे परीक्षा म्हणून बघितलं असेल. आता मी परीक्षा म्हणून बघत नाही त्याच्याकडे, मला द्यायची नाही परीक्षा, म्हणून मी त्याला लाईफचा लेसन म्हणून बघतो. तुम्ही पण जर लाईफचा लेसन म्हणून बघितला तर तुम्हाला ती गोष्ट सोपी वाटेल तशी होईल. तर मग आता बघा, मग आता ज्यांना ही आता 31 मे ना परीक्षा, 31 मेची परीक्षा द्यायची आहे, त्यांनी पहिल्यांदा एक गोष्ट करा की आपला कुठला म्हणजे संपूर्ण 6 ते 7 विषयांपैकी कोणता विषय कमीत कमी अभ्यासलेला आहे हे पहिल्यांदा आयडेंटिफाय करा. त्या विषयामधले कुठले टॉपिक्स तुमचे कमीत कमी अभ्यासले गेलेले आहेत ते आयडेंटिफाय करा आणि पहिल्यांदा पुढच्या 2 आठवड्यांमध्ये ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पहिली ऍक्टिव्हिटी तुमची असली पाहिजे की आपला कोणता सिलेबस तुम्ही कव्हर केलेला आहे आणि कोणता सिलेबस कव्हर झालेला नाही. त्याच्यामध्ये तुम्ही विषय पण बघा आणि विषयांमधला प्रत्येक स्मॉल टॉपिक्स आपण जे म्हणतो ते टॉपिक्सही तुम्ही बघितले पाहिजे. आणि सध्या जे विषय तुमचे झालेले नाहीत किंवा जो तुमचा त्यातला पोर्शन झालेला नाही त्याच्यावर तुम्ही जास्त भर दिला पाहिजे. बरेच जण काही काही विषयांबद्दल उगीच दुराग्रह पण निर्माण करून ठेवतो की मला हा विषय येत नाही. असं आहे का तुमच्या बाबतीत कुठला तरी विषय एखादा की मला कोणी म्हणतं मला सायन्स येत नाही, कोणी म्हणतं मला हे येत नाही? कुणा सांग बरं एक दोन विषय तुमचे. कोणता? हिस्ट्री येत नाही. ओके, अजून सायन्स येत नाही. ओके, तर एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्या विषयांमध्ये तुम्हाला ॲव्हरेज तर मार्क्स मिळवायचेच आहेत आणि जे चांगले विषय येतात त्याच्यात बियॉन्ड ॲव्हरेज जायचं आहे. कुठल्याही विषयात तुम्हाला बिलो ॲव्हरेज जायचं नाही. म्हणून तुमचा जो कोणता नावडता विषय असेल किंवा तुम्हाला अवघड जातो असं वाटत असेल त्याच्यापैकी त्या विषयाशी संबंधित 15 पैकी किमान 7 ते 8 प्रश्न बरोबर येतील एवढा अभ्यास तर त्याचा होणं गरजेचं आहेच. हिस्ट्रीचा कोणता पार्ट तुम्हाला येत नाही असं वाटतं? एन्शंट मेडिवल. शाळेचे जेवढे पुस्तकं एन्शंट आणि मेडिवलचे आहेत तेवढे वाचा फक्त. त्यात तुम्हाला 6-1 प्रश्न येतात एन्शंट मेडिवलचे ऑन अन ॲव्हरेज, 4 ते 5 ते येतात त्याच्यामधून प्रश्न. नाही खरं, हे 50 दिवसामध्ये नियोजन करण्याची गोष्ट नाही. पहिली गोष्ट म्हणजे हे सगळं नियोजन तुमचं आधीच झालेलं पाहिजे, ही गोष्ट आहे. म्हणून मी सुरुवातीला काय म्हटलं की तुमची रिव्हिजन कशाहून होऊ शकते? तुम्ही काढलेल्या नोट्स होऊ शकते. पुस्तकाहून कधीच रिव्हिजन होणं शक्य नाही. एवढे पुस्तक आहे समजा तुमच्याकडे टोटल सगळ्या विषयांचे मिळून पूर्वपरीक्षेसाठी, एवढे सगळे तुम्ही त्या 7-8 दिवसामध्ये वाचू शकणार आहात का? नाही. पण तुमच्याकडे जर त्याच्या नोट्स असतील तर त्या नोट्स तुम्ही सहज वाचू शकता. मात्र कारण त्या नोट्स आपण लिहिलेल्या असतात, आपण काय शॉर्ट फॉर्म्स वापरलेले आहेत, आपलं अक्षर असतं, त्यामुळे आपल्याला ते पटकन कळतं सुद्धा. त्यामुळे हिस्ट्रीच्या बाबतीत तुम्ही असं केलेलं पाहिजे, अपेक्षित आहे की जर टोटल पुस्तक एवढं असेल तर तुमच्याकडे त्याच्या शॉर्ट नोट्स अशा तयार असल्या पाहिजे की ज्या तुम्ही पूर्ण विसरून गेला असतात हिस्ट्री तरी सुद्धा 2 दिवसामध्ये ते वाचून, तेवढ्या त्या नोट्स वाचून सगळा विसरलेला इतिहास तुम्हाला परीक्षेच्या आधी तुम्हाला पुन्हा तो ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो रिट्राईव्ह करता आला पाहिजे. तरच तुम्ही त्या दिवसाची परीक्षा सुटेबली देऊ शकता. नाहीतर हा डाऊट कायम राहतोच की मी एवढं वाचलेलं आहे पण माझा रिव्हिजन नाही झाली. परीक्षा पास न होण्यासाठी कारणीभूत असलेला एक महत्वाचा फॅक्टर असतो की रिव्हिजन न होणे. अभ्यास भरपूर केलेला आहे पण ऐनवेळी रिव्हिजन न करणे हा पण एक महत्वाचा फॅक्टर असतो. त्यामुळे आता काय करायचंय तर बघा, एन्शंट आणि मेडिवलच्या बाबतीत तुम्ही फक्त स्टेट बोर्डाची जेवढ्या त्या 6वी पासून 10वी पर्यंतच्या जेवढा काही कंटेंट असेल तेवढाच फक्त वाचा. त्यातलंही जे काही एक्झाम ओरिएंटेड आहेत तेच वाचा फक्त. आणि मॉडर्नचं म्हटलं तर आता पुस्तक तर मॉडर्न तर खूप मोठं आहे, काय वाचायचं आणि काय नाही, आणि पुन्हा इंटरेस्टिंग पण वाटतं आपल्याला वाचायला लागलात की. पण मात्र एक गोष्ट तुम्हाला करता येईल की तिथे पण पहिल्यांदा स्टेट बोर्डाचं पुस्तक आणि फक्त PYQs हे मिनिमम करण्यासारख्या गोष्टी आहेत. मिनिमम म्हणतो मी त्याच्यातून. आणि त्याच्यातून मग तुम्हाला 7 ते 8 तरी प्रश्न करेक्ट आले पाहिजे. यासाठी PYQs आणि स्टेट बोर्डाचं पुस्तक ऍटलिस्ट एवढं करता येऊ शकेल तुम्हाला. पण मात्र
खरी स्ट्रॅटेजी मात्र ही आहे की आधीच मात्र तुमच्याकडे रेडी नोट्स असल्या पाहिजे आणि ऐनवेळी तुम्ही त्या वाचून तयारी त्याची करू शकता. ही स्टेट तुमची त्यापर्यंत पोहोचलेली पाहिजे, ही गोष्ट असते. विज्ञानाच्या बाबतीत सुद्धा फक्त एवढीच गोष्ट तुम्ही बेसिक मिनिमम करता आली पाहिजे, ती म्हणजे स्टेट बोर्डाचं 7वी 8वी 9वी 10वीची 3 पुस्तकं, त्यानंतर आलेल्या सगळ्या परीक्षांचे PYQs आणि एक कुठलंही रेफरन्स बुक. याच्या आधारे तुम्हाला 9-10 प्रश्न करेक्ट यायला काही हरकत नाही. हे काही कमी नाही आणि मी जे सांगितलं ते तुम्ही अरे वा एवढंच का, 3च गोष्टी. एवढ्या 3च गोष्टी नाही आहेत. 8वी ते म्हणजे 8वी 9वी 10वीचे काय सायन्स अँड टेक्नॉलॉजी टायटल आहे त्या पुस्तकाचं, विज्ञान व तंत्रज्ञान, हे 3 पुस्तकं आतापर्यंत झालेल्या सगळ्या राज्यसेवा असेल पासून तर कंबाईन प्री मेन्स असतील, या सगळ्या परीक्षांचे PYQs सहज रिपीट होतात त्याच्यातनं. कारण सायन्स हे अल्टिमेटली काय त्यात करंट काही नसतं. UPSC सारखं सायन्स नाही आहे. UPSCचं सायन्स हे आपला जिथे अभ्यास संपतो त्याचे प्रश्न तिथून सुरू होतात. MPSCचं असं नाही आहे. MPSCचे बहुतेक सगळे प्रश्न प्युअर सायन्सवर असतात, म्हणजे हे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे असतात. त्यामुळे ते रिपीट होण्याची शक्यता असते. आणि कुठलंही एक रेफरन्स बुक गरज असेल तर हे तुम्हाला मिनिमम मोस्ट करण्याची आत्ताच, म्हणजे ह्या 50 दिवसांच्या बाबतीत जर स्ट्रॅटेजी ठरवायची असेल तर किमान एवढं तुम्ही करणं गरजेचं आहे. यातही कमी कट करायचं म्हटलं तर एवढं तरी तुम्ही केलं पाहिजे की PYQs आणि 8वी ते 10वीची पुस्तकं एवढी. 9वी 11वी 12वीची काही वाचण्याची आवश्यकता नाही. 11वी 12वीचं कोणाला वाचायचं असेल तर फक्त बायोलॉजीचं वाचा, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं काही वाचण्याची तशी आवश्यकता नाही. तर ही गोष्ट. पण हे तुम्हाला अर्धेच मार्क्स मिळतील अशी अपेक्षा आहे. याचा अर्थ असा झाला की बाकीच्या विषयांवरचं बर्डन वाढलं मग तुमचं. मग बाकीच्या विषयांमध्ये 12-13 मार्क्स मिळवायला लागतील. पण त्यासाठी पण त्याची व्यवस्थित रिडिंग आणि प्रॅक्टिस होणं अपेक्षित असतं, अशी गोष्ट आहे. मेन्सचे म्हणजे राज्यसेवेच्या मेन्सचे का? पण आता त्याचा काही रिलेव्हन्स राहिलं नाही. त्यातलं काय करा की त्यातले तुलनेनं सोपे जे असतील तेच फक्त तुम्ही राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी गृहीत धरा. त्यातले खूप अवघड वाटत असतील तर ते आता इरिलेव्हंट म्हणून तुम्ही सोडून दिले तरी चालते. आता ते आहेत प्रश्न म्हणून ते आपल्या PYQच्या याच्यामध्ये टाकलेत, पण आता एवढे डीप प्रश्न तर प्रीला येत नाही. पहिल्यांदा ही पण गोष्ट करा, प्रीचा कोणताही एक ओरिजिनल पेपर PYQ म्हणून नाही किंवा आपल्या पुस्तकात दिलेले ते PYQ म्हणून नाही, ओरिजिनल पेपर ज्यात हे 100 प्रश्न दिलेले आहेत तो एकदा तुम्ही 2 तास लावून तुम्ही तो सॉल्व्ह करा, की आपला टेस्ट सिरीजचा सॉल्व्ह केला तरी सुद्धा चालणार आहे. त्याच्याने काय होईल, पेपर ऍक्च्युअल कसा असतो हे अंदाज येईल. नाही तर PYQ सॉल्व्ह करताना आपण सब्जेक्ट वाईज करतो PYQs. एक टॉपिक वाचला त्याच्यावरचेच 15-20 प्रश्न सॉल्व्ह करतो, काही टॉपिक राहूनही जातात. पण पेपर तसा नाही येणार आहे, एकाच टॉपिकवर 15 प्रश्न नाही येणार आहे तुम्हाला, विषयावर आणि सगळ्यांचे मिळून 100 येणार आहेत. त्याच्यामुळे त्याची पण एक प्रॅक्टिस तुम्हाला आवश्यक आहे. मग त्यात तुम्हाला प्रिव्ह्यूच्या बाबतीत लक्षात येईल की एवढे 4-4 स्टेटमेंटचे प्रश्न नसतात, त्याच्यामध्ये 3-3 स्टेटमेंटचे बऱ्याचदा प्रश्न नसतात. बरेचसे प्रश्न हे 1 लाइनर किंवा मॅक्स 2 स्टेटमेंट्स पर्यंतचे, की 2 स्टेटमेंट दिलेत, खाली कोणते करेक्ट आहे ते बघणे. आणि राज्यसेवेची जी मेन्स यायची त्याच्यावर 4-4 स्टेटमेंट असायचे, कधी कधी 6-6 स्टेटमेंट पण असायचे, आणि ते आपल्याला निवडायचे असायचे की यातले करेक्ट कोणते आणि इनकरेक्ट कोणते. त्याच्यामुळे सध्या PYQ सॉल्व्ह करताना राज्यसेवेच्या मेन्सचे जे दिलेले आहेत त्यातले जे काही सोपे असतील तेवढेच फक्त बघा, अवघड असलेले ते काही रिलेव्हंट एवढे नाहीत, असं तुम्हाला करता येऊ शकेल. बरोबर बरोबर. याला तर पहिलं तर तुम्हाला म्हणजे ते कन्फ्युजन कमीत कमी व्हावं, त्यासाठी आवश्यक प्रिपरेशन पण झालेलं पाहिजे. पण ते थोडंसं मी तुम्हाला एलिमिनेशन टेक्निकच्या बाबतीत सांगतो बघा, कारण सगळे खूप अभ्यास झालेला आहे आणि ऍक्च्युअल त्या 2 तासात तुम्हाला जो पेपर जसा हे करायचा आहे त्या बाबतीतही तुमची स्ट्रॅटेजी क्लिअर असली पाहिजे असते. ओके, पहिलं यातलं स्टेटमेंट किंवा प्रिन्सिपल असं आहे की तुमचा अटेम्प्ट किती असला पाहिजे. कारण आपल्याला निगेटिव्ह मार्किंग आहे म्हटल्यानंतर याच्यात 2 थिअरीज आहेत. पहिली गोष्ट, असे काही लोक तुम्हाला सांगणारे भेटतील की जे म्हणतील की ॲक्युरसीवर महत्त्व द्या.
म्हणजे याचा अर्थ जेवढे प्रश्न तुम्हाला करेक्ट सॉल्व्ह करता येत आहेत ते सॉल्व्ह करा आणि इनकरेक्ट मात्र सॉल्व्ह करू नका किंवा येत नाही ते सॉल्व्ह करू नका असंही म्हणणार आहेत. काही लोक असं म्हणतील की तुम्हाला 1/4ची हे आहे निगेटिव्ह मार्किंग आहे, तर तुम्हाला गेस वर्क करण्याचा स्कोप पण आहे. आता आपण या दोघांच्या मध्ये गेलं पाहिजे. दोघांच्या मध्ये जाताना पहिल्यांदा तर एक लक्षात घ्या की तुमचा अटेम्प्ट हा 90 to 95 असलाच पाहिजे, कारण त्याशिवाय तुमच्या स्कोरचा जो बेस आहे तोच क्रिएट होणार नाही. आणि तुम्हाला जर 120 पर्यंत पोहोचायचं असेल तर बेसिक मिनिमम फाउंडेशन तर लागेल ना स्कोरचं. आणि जर अटेम्प्टच कमी असला तर तो फाउंडेशनही लूज किंवा कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक थंब रूल म्हणून लक्षात ठेवा, 90 ते 95 पर्यंत तुमचा अटेम्प्ट असला पाहिजे. मी काही मुलं तरी बघितलं 100 अटेम्प्ट करणारे पण मुलं आहेत, किंवा भले चुकतील भले पण त्यातले काही, पण अटेम्प्ट मात्र पूर्ण करणारे पण आहेत. तिथपर्यंत पण तुम्ही जाऊ शकतात थोड्याशा हायर कॉन्फिडन्सच्या लेवलच्या आधारावर. म्हणून थंब रूल म्हणून लक्षात घ्या 90 ते 95. बेसिक किंवा ऍव्हरेज काढायचा तर 95 पर्यंतचा अटेम्प्ट. ओके. त्यानंतर आता ज्या प्रश्नांचं आपण विभाजन करूया, मग त्यानुसार आपलं सोपं लक्षात येईल बघा. जे काही सगळे प्रश्न आपल्याला 100 मिळतात सोडवायचे आहेत त्यांचे आपण 3 गट करू शकतो. काही प्रश्न असे असतात की ज्याची उत्तर आपल्याला माहिती आहे. प्रश्न वाचल्या आपल्याला कळतं की याचं हे उत्तर आहे. त्या प्रश्नांना आपण तुम्ही सिलेक्शन पद्धतीने ते प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत असं म्हणूया. यू हॅव सिलेक्टेड द करेक्ट आन्सर, कारण तुम्हाला त्याचं योग्य उत्तर माहिती होतं. पण ज्या प्रश्नांचं तुम्हाला योग्य उत्तर माहिती नाहीये ते प्रश्न सोडवण्याचे अजून 2 मार्ग झाले. एक म्हणजे एलिमिनेशन पद्धतीने. एलिमिनेशन मध्ये काय करतात तुम्ही, तुम्हाला वाटतील ते रॉंग आन्सर्स तुम्ही एलिमिनेट करतात की जेणेकरून करेक्ट आन्सर कडे जाऊ शकतात. नाही तर तिसरा एक मार्ग आहे, अजिबातच काही माहिती नाही म्हणून गेस करणे. कधी कधी हा गेस वाईल्ड गेस पण असतो, तो पण करावा लागतो, म्हणून मी तो एक प्रश्नाचा टाईप म्हणून लिहिलेला. आता थोडंसं आपण घेऊया की 100 पैकी तुमचे सिलेक्शन पद्धतीने किती करेक्ट आले पाहिजे अंदाजे, जेणेकरून तुम्हाला 120च्या पुढे जायचंय. तर अंदाज असा घ्या की 100 पैकी साधारणतः 50 ते 55 प्रश्न तुमच्या सिलेक्शन पद्धतीनेच करेक्ट आले पाहिजे. 50 ते 55 आपण धरूया, 55 धरूया. एवढ्या लेवलचा अभ्यास तुमचा असायला पाहिजे. अर्थात मी हे सगळं हायएस्ट स्कोरच्या बाबतीत घेतोय, ओपन बॉईज साठी लागणारा मेरिटनुसार. अदरवाईज कॅटेगरी आणि गर्ल्स नुसार ते कमी होणार आहे. पण कमीचं टार्गेट ठेवायचं का जास्तचं ठेवायचं? जास्तचं ठेवूया. ओके. मग 55 मल्टिप्लाइड बाय 2 एवढे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होतील. किती झाले हे? 110 झाले. ओके. आता एलिमिनेशन पद्धतीने समजा तुम्ही 55 झाल्यानंतर राहिले की आता 45. समजा 45 पैकी तुम्ही 30 प्रश्न एलिमिनेशन पद्धतीने सॉल्व्ह केलेले. अंदाज आपण मानूया. उरलेल्या 45 पैकी 30 प्रश्न तुम्ही इनकरेक्ट काय ऑल्टरनेटिव्ह आहेत ते कट करत एलिमिनेशन पद्धतीपर्यंत सॉरी त्या करेक्ट आन्सर पर्यंत येण्याचा प्रयत्न केलेला. पण आता हे सगळे करेक्ट येण्याची शक्यता आहेत का? आता पहिला तुम्ही या ठिकाणी एक रूल लावला पाहिजे की ज्या प्रश्नांच्या बाबतीत तुम्हाला 2 पर्याय एलिमिनेट करता येऊ शकतायत की त्याची आपण टाईप्स म्हणू. बघा, तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. तुम्हाला त्या 4 पर्यायांपैकी किती पर्याय बरोबर येऊ शकतात यानुसार आपण बघूया. समजा तुम्ही एकच पर्याय एलिमिनेट करू शकताय किंवा तुम्ही 2 पर्याय एलिमिनेट करू शकताय किंवा तुम्ही 3 पर्याय एलिमिनेट करू शकताय. तुम्ही जर 3 पर्याय एलिमिनेट केलात याचा अर्थ तुम्ही करेक्ट आन्सर कडे आलेला आहे, मग तर काही प्रश्नच नाही. राहिला प्रश्न या 2 गोष्टींच्या बाबतीत की तुम्हाला 4 पर्यायांपैकी एक पर्यायच फक्त तुम्ही एलिमिनेट करू शकलात आणि उरलेल्या 3 पर्यायांपैकी एक उत्तर आहे असं तुम्हाला वाटतंय. मग आता गेस केला पाहिजे का? सिच्युएशन कळली का? बघा, 4 पर्यायांपैकी एकच पर्याय तुम्ही एलिमिनेट करू शकलेला आहात. याचा अर्थ तुम्हाला काय वाटतंय की उरलेल्या 3 पर्यायांमध्ये उत्तर आहे. मग तुम्ही गेस वर्क त्या ठिकाणी करून उत्तर मार्क केलं पाहिजे का, असा हा प्रश्न आहे. या सिच्युएशन मध्ये तुम्ही 2 पर्याय एलिमिनेट करू शकलेला आहात, उरलेल्या 2 पर्यायांमध्ये उत्तर आहे असं तुम्हाला वाटतंय किंवा अंदाज वाटतोय. तर जर असं कधी झालं तर 100% तुम्ही तो प्रश्न मार्क केला पाहिजेच. कारण तुमची उत्तर करेक्ट येण्याची प्रोबॅबिलिटी या ठिकाणी 50%, इथे फक्त 33% आहे.
आणि प्रोबॅबिलिटीचा नियम असा सांगतो की जर तुम्ही फक्त एकच पर्याय एलिमिनेट करू शकत असाल आणि उरल्या 3 मध्ये उत्तर आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, असे जर तुम्ही 4 प्रश्न सॉल्व्ह केले तर त्यापैकी एक प्रश्न करेक्ट येण्याची शक्यता असते. प्रोबॅबिलिटीचा नियम सांगतो. कळतंय का काय? असे 4 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले की ज्या 4 प्रश्नांमध्ये तुम्हाला असं वाटत होतं की 3 मध्ये उत्तर आहे पण एक प्रश्न तुम्ही एलिमिनेट केला. आणि हा नियम असं सांगतो की असे जर समजा तुम्ही 3 प्रश्न सॉल्व्ह केले तर या 3 प्रश्नांपैकी तुमचा एक प्रश्न करेक्ट येण्याची शक्यता असते. मग आता जेवढे तुमचे हे प्रश्न जास्त असतील तेवढी तुमची उत्तरं करेक्ट येण्याची प्रोबॅबिलिटी वाढेल असा त्याचा अर्थ होतोय. त्यामुळे आता तिथे ऐनवेळी समजा तुम्हाला कळत नसेल तर एक थंब रूल असा लावायचा की जर तुम्ही 2 पर्याय सहज एलिमिनेट करू शकत असत असाल आणि उरलेल्या 2 मध्ये कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही 100% त्याचं उत्तर मार्क केलं पाहिजे. ऍटलिस्ट 50% तुमची प्रोबॅबिलिटी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे असे 4 हे केले तर त्यातले 2 जातील 2 येतील असा नियम सांगतो. अर्थात असंही होऊ शकतं, नियम म्हटलं की अपवाद येतोच, सगळेच गेलेत चुकलेत असं होऊ शकतं, पण तो एक्सेप्शन आहे. नियमानुसार आपल्याला अशा पद्धतीने जाता येऊ शकतं. तर मग आता समजा तुम्ही 30 प्रश्न एलिमिनेशन पद्धतीने मार्क केले, यातले समजा तुमचे 10 प्रश्न करेक्ट आले आणि 20 प्रश्न गेले, काय होईल? मेरिटमध्ये काय बदल होईल? 10 प्रश्न करेक्ट आले म्हणजे 10चे 20 मार्क मिळाले. 20 प्रश्न वजा झाले, 20 प्रश्न इनकरेक्ट आले म्हणजे 20 गुणिले 2 40 भागिले 4 एवढे वजा झाले. किती वजा झाले? वजा 10 झाले. म्हणजे तुम्ही 10च्या गेन मध्ये आहात आणि तरी मी 30 पैकी 10 करेक्ट आले म्हणतोय फक्त. ज्याचे 10 पण येऊ शकत नाही त्याने अभ्यासच केला नाही असं त्याचा अर्थ निघेल. 30 एलिमिनेशन पद्धतीने मार्क केले आणि 10 पण करेक्ट येऊ शकत नसेल तर ही हॅजंट स्टडीड ॲट ऑल असा त्याचा अर्थ निघेल. त्यामुळे जर तुम्ही गेस वर्क व्यवस्थित केला तरच तुम्हाला या परीक्षेत आवश्यक तेवढा स्कोर बिल्टअप करता येणार आहे. मग हे जर 10 एक्स्ट्रा झाले तर 110 + 10 हे झाले. पण राहिलं गेस वर्क. समजा आता उरलेल्या 15 तुम्ही गेस केले आणि आता हे गेस मध्ये किती करेक्ट येणार आणि किती इनकरेक्ट येणार त्याच्यानुसार हा स्कोर वाढेल का कमी होणार हे पण तुमचं अल्टिमेटली ठरणार आहे. समजा 15 पैकी 5 करेक्ट आले आणि 10 चुकले. 5 करेक्ट आले म्हणजे 10 एक्स्ट्रा झाले, 10 झाले. 10 चुकले म्हणजे 10 गुणिले 2 20 भागिले 4 म्हणजे 5 वजा झाले. तरी तुम्ही अशा परिस्थितीत 5 गेन मध्ये आहात. म्हणजे अजून ते वाढेल. फक्त आता हे गणित इकडे कसं होतंय कोणाचं? एखाद्याचे 15चे 15 वजा झाले, चुकले तर 15 गुणिले 30 भागिले 4 एवढे मायनस झालेले ते याच्यातून मायनस होऊन जातील. त्यामुळे परीक्षा पास व्हायचं असेल तर सिलेक्शन पद्धतीने करेक्ट येऊ शकतील अशा प्रश्नांची संख्या ही अंदाजे 55 असण्याची शक्यता आहे. आणि बाकी तुमचं मग हे पुढचं लॉजिक किती तुम्ही बिल्ड केलेलं आहे. उत्तर काहींमध्ये जरा थोडीशी हे असते बघा, गेसवर करण्याची क्षमता काहींमध्ये असं असते. यांची गट फिलिंग चांगली असते. आठवतं गट फिलिंग? गट लेवलची फिलिंग यांची चांगली असते. ती फिलिंग काय सांगते? पहिल्यांदा तुम्हाला जे करेक्ट वाटतं ना ते करेक्ट असण्याची शक्यता जास्त असते. अशी काही लोकांची गट फिलिंग जास्त चांगली असते. आणि विचार करायला सुरुवात केली की मग कन्फ्युजन वाढतं, असं होतं. त्यामुळे काही जण त्या गट फिलिंगच्या आधारावर गेसवर खूप चांगलं करतात. आता ही प्रत्येकाची वेगळी क्षमता आहे. मोर स्टडी मोर कन्फ्युजन असं होऊ शकतं काहींच्या बाबतीत. असं होतं का? म्हणजे कितीतरी एक्झाम्पल्स असे तुम्हाला विशेषतः मेन्सच्या बाबतीत दिसतील तुम्हाला. आता ही जी मेन्स आता डिस्क्रिप्टिव्ह होते, UPSCची पहिल्यापासून डिस्क्रिप्टिव्ह आहे, त्यामुळे त्याचा रूल मी त्याची सिच्युएशन सांगतो. बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या मुलाचा पहिल्या मेन्सला अभ्यास कमी होता, पुढच्या मेन्सला अभ्यास जास्त होता, जास्त केला त्याने, पण दुसऱ्या मेन्सला पहिल्या मेन्सपेक्षा कमी मार्क्स मिळाले. असं पण गोष्ट आहे. त्यामुळे हे दरवर्षी चेंज होणारी गोष्ट असते. त्यामुळे आपण आपल्या अभ्यासात काय रिस्क आहेत हे पहिल्यांदा आयडेंटिफाय करावं लागतं. असं का होतं? पहिल्या वेळी कमी अभ्यास होता, जास्त मार्क्स मिळाले. दुसऱ्या वेळी जास्त अभ्यास होता, तेच पेपर्स, तशाच प्रकारचे पेपर्स, आणि फक्त ऑप्शनल मध्ये पण होताना झालेलं असं
जीएस मध्ये तरी प्रश्न चेंज होतील, पण ऑप्शनल मध्ये असं झालेलं आहे, समजा तुमचं ऑप्शनल आहे PSIR, कमी अभ्यासावर जास्त मार्क, पुढच्या वर्षी जास्त अभ्यासावर कमी मार्क्स. काय होण्याचं कारण असू शकतं असं? हा, म्हणजे त्याने जास्त अभ्यास केला, जास्त कन्फ्युजन करून घेतलं, आणि मग ते होतं ते की मला सगळंच आलं पाहिजे म्हणून मी सगळंच वाचत बसेल. मला इतका परफेक्ट अभ्यास झाला पाहिजे की माझा रिसर्च पेपर पब्लिश झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे आन्सर लिहिलेले आहे ते उद्या UPSCने रिसर्च पेपर म्हणून असं डिक्लेअर केलं पाहिजे की बघा उत्तम. अशा अपेक्षा असतात मुलांच्या, एकेकाळी माझ्याही होत्या. त्याचे मिस्टेक्स मला कळतात म्हणून मी तुम्हाला ते सांगतोय. मी रँडमली नाही बोलत आहे. काही गोष्टी मी स्वतः फील केल्या आहेत, रादर सहन केल्या आहेत म्हणूया. त्यामुळे असं होऊ शकतं की जास्त अभ्यासामुळे जास्त कन्फ्युजन. त्यामुळे ते कसं टाळायचं यासाठी एक्झाम ओरिएंटेशन आणि यासाठी परीक्षा कशी आहे हे परफेक्टली आपल्याला कळणे ही महत्वाची गोष्ट असते. आणि उत्तम कोणाचाच पेपर नसतो. जेवढे पेपर मी आता तुमचेही बघतोय मेन्सचे आणि UPSCच्या मुलांचे, इव्हन सिलेक्टेड मुलांचे पेपर बघितल्यानंतर लक्षात येतं की दे आर नॉट व्हेरी, आपल्याला जशी अपेक्षा असते तसंच उत्तर लिहिलेलं असतं असा प्रकार नाही आहे. स्टुडंटची अपेक्षा वेगळी आणि टीचर्सची अपेक्षा वेगळी असते यानुसार. तर टीचर्सच्या बाबतीत किंवा पेपर चेक करण्याच्या बाबतीत एक गोष्ट होती, त्यांनी उत्तम वाचायची सवय असते. पेपर असतील, मॅगझिन्स असतील, पुस्तकं असतील, त्यामुळे भाषेचा एक निश्चित भाषेची अपेक्षा निर्माण झालेली असते की अशी भाषा असली तर ती चांगली. आणि मुलांचा तेवढा अभ्यास जर नसेल तर त्यांची भाषा तुलनेने एकदम कमी प्रकारची येते किंवा कमी लेव्हलची येते. तेवढी पुस्तकी किंवा पेपरमधली तशा प्रकारची येत नाही. आणि त्यामुळे त्याला वाचताना अरे काय लिहिलेलं आहे, आपण वाचतो ते चांगलं आणि हे लिहिलेलं वाचताना हे असं कुठं लिहायचं असतं का असं वाटण्याची शक्यता असते. त्यामुळे एक्झामिनर जेवढा हुशार तुमचा तेवढे मार्क्स कमी पण मिळण्याची शक्यता आहे. हे पण दुसरं कारण असतं कधी कधी. दुसऱ्या वर्षीचा पेपर जास्त स्ट्रिक्ट माणसाने चेक केला, त्या गोष्टी असतात. शेवटी अल्टिमेटली त्यातल्या रिस्क कमी करता आलं पाहिजे, ही महत्वाची स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये असते. ते नंतरची गोष्ट आहे, ते आपण नंतर बघूया. आता सध्या प्रिलिमच्या दृष्टिकोनातून हा विचार तुम्ही केला पाहिजे. त्यामुळे अभ्यास होणं हा तर एक भाग आहे, पण हे कॅल्क्युलेशन ज्याला जमतंय लवकर त्यांना प्रिलिमचा नाही काही प्रॉब्लेम आहे. मी आतापर्यंत काही मुलं असं बघितलेले आहेत की ते प्रिलिमला एवढे टेन्शनमध्ये नसतात. त्यातले कितीतरी मुलं मी दरवर्षी, आता पण मी परवा याचा मॉक इंटरव्ह्यू घेतला एक फॉरेस्ट्रीचा, त्याने UPSCच्या 6 मेन्स दिलेल्या होत्या. 6वी मेन्स तो नाही झाला म्हणून तो फॉरेस्ट्रीकडे गेलेला होता. त्याच्याशी बोलताना नंतर बोलताना एक वाक्य, प्रिलिमचं मला काय वाटत नाही, प्रिलिमचा काही प्रॉब्लेम नाही मला. म्हणजे परीक्षाचा अभ्यास करण्याच्या आधीच एक महिना तो म्हणतोय की प्रिलिमचा प्रॉब्लेम वाटत नाही. काही जण त्या लेवलपर्यंत पोहोचतात की एलिमिनेशन कसं करायचं, इव्हन प्रश्नाचं स्ट्रक्चर बघून सुद्धा एलिमिनेशनचे काही मार्ग सापडता येऊ शकतात. त्यात कोणते वर्ड्स वापरलेले आहेत हे UPSC मध्ये जास्त करता येतं, MPSC मध्ये त्याला तुलनेनं कमी स्कोप. MPSC वाले एक तर हो नाही तर नाही, येतंय नाही तर नाही येत, एक तर इकडे नाही तर डायरेक्ट इकडे असा प्रकार MPSC जास्त होतो. गेस वर्कला कमी स्कोप आहे तिथे. म्हणून तुम्ही पहिल्यापासून म्हणतो रे UPSC पण करा, काही असं हे नाही आहे, तोच अभ्यास आहे, फक्त दिशा वेगळी आहे प्रकार. तर ही स्ट्रॅटेजी आहे शेवटी अल्टिमेटली. मी जे नेहमी म्हणतोय ती त्रिसूत्री त्याच्यातही लिहिलेली मी, अभ्यास झालेला पाहिजे, रिव्हिजन झाली पाहिजे आणि प्रॅक्टिस झाली पाहिजे, मग कोणी थांबवू शकत नाही अशी गोष्ट आहे. आणि राहिला प्रश्न आता जे 27च्या परीक्षेसाठी अभ्यास करतात, मग तिथे पार्किन्सनचा लॉ जास्त उपयुक्त आहे तुम्हाला, तो गुरु लक्षात घेणं. बघा 1/3 इयर तर संपलं, पण आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च. तुमची परीक्षा जर याच वेळी पुढच्या वर्षी होईल असं जर अपेक्षित धरलं तर किती दिवस आहे तुम्हाला मेन्सच्या प्रिपरेशनसाठी? नाही, मेन्सच्या प्रिपरेशनसाठी तुम्ही जानेवारी पासून समजा प्रिलिम सुरू करणार, जानेवारी फेब्रुवारी मार्च समजा पुढच्या वर्षी तुम्ही फक्त प्रिलिमसाठी एक सुरू देणार.
म्हणजे तुम्हाला यापुढे 3 महिने गेले म्हणजे 9च महिने उपलब्ध आहे. 9 महिन्यामध्ये तुम्हाला सगळा सिलेबस कव्हर करण्यासाठी आवश्यक स्ट्रॅटेजी तयार केली पाहिजे. याच्यात तुम्हाला ऑप्शनलही तयार करायचं आहे आणि जीएस सगळं करायचं आहे आणि रायटिंग प्रॅक्टिस वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या. त्यामुळे ज्यांना असं वाटत असेल की अजून पुढच्या वर्षी परीक्षा द्यायची आहे, त्यांनी पहिल्यांदा तुमच्या कुठेतरी भिंतीवर पार्किन्सनचा लॉ लिहून ठेवा. दररोज मिस्टर पार्किन्सन यांना आठवायचं आणि म्हणायचं की नाही, जास्त वेळ आहे म्हणजे जास्त अभ्यास होईल याची गॅरंटी नाही. आणि मला असं वाटतं की तुम्ही जे 27ची परीक्षा देत आहेत त्यांनी एक गोष्ट केली पाहिजे. आता 26चे पेपर्स कधी होणार आहेत मेन्सचे? कधी? ऑक्टोबर ना का सप्टेंबर? मेन्सचे म्हणतो मी. 4 महिने ना, 17 मार्च सप्टेंबरला आहे. ओके, तुम्ही एक स्ट्रॅटेजी अशी करा की सप्टेंबर पर्यंत तुमचा मॅक्सिमम मेन्सचा सिलेबस कव्हर झाला पाहिजे आणि हे सप्टेंबरचे प्रत्येक दिवशी पेपर तो होईल त्या दिवशी तुम्ही घरी पेपर सॉल्व्ह केला पाहिजे, तो पेपर घेऊन, किंवा दुसऱ्या दिवशी आपण म्हणूया. तुमची इच्छा असेल तर आपण इथेच अरेंज करूया. म्हणजे तुम्हाला तुमचं असेसमेंट करता येऊ शकेल की बरोबर तुम्ही यावर्षी किती काय म्हणूया पाण्यात आहात थोडक्यात. म्हणजे राहिलेल्या गोष्टीसाठी तुम्ही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे 3 महिने जे काय राहिलेलं असेल ते पूर्ण करू शकता आणि जानेवारीपासून प्रिलिमचा अभ्यास सुरू करू शकता पुढच्या वर्षी. आणि त्यासाठी मग आता आपण मी जे ठरवलेलं आहे, मागे मी तुम्हाला बोललो की नाही मला आठवत नाही, प्री नंतर आत्ताच्या प्री देणाऱ्या मुलांसाठीचा जो आपला डेली रायटिंगचा जो कोर्स असेल प्रॅक्टिस, त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि अशा रीतीने ते जॉईन व्हा की जेणेकरून तुम्ही सुद्धा सप्टेंबरच्या परीक्षेला आहात. असा इंटेन्सिव्ह स्टडी केला तर तुम्ही हे पुढच्या या 17 आठवडे आहेत मला वाटतं त्याच्या दरम्यान, त्या 17 आठवड्यामध्ये तुमचा बराचसा मेन्सचा सिलेबस कव्हर होईल. नाहीतर पार्किन्सनचा लॉ तुम्ही सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा आणि सांगाल पार्किन्सन, हो मी तुमचा लॉ सिद्ध करून दाखवला, मी मलाच पारितोषिक मिळालं पाहिजे होतं, तुम्हाला चुकीने मिळालं ते. PYQ जास्त, टेस्ट सिरीज साइड बाय साइड. म्हणजे टेस्ट सिरीज समजा तुम्ही वीकली तर करतायत, पण PYQ डेली झाले पाहिजे आणि डेली तुमचे किमान 50 ते 60 PYQ झाले पाहिजे वाचलेल्या टॉपिक्सवर, अशी स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आणि हे जर असेल काय काय सब्जेक्ट टेस्ट सायन्सची शेवटची आहे शनिवारची राहिली. हां, सब्जेक्ट वाईजची आता एक टेस्ट राहिली आपल्या सायन्सची ना, सब्जेक्ट वाईजची एक राहिली आहे आणि मग पुढच्या फुल लेंथ टेस्ट सुरू होतील. मी म्हटलं ना पूर्वी की फुल लेंथ टेस्टमधून तुम्हाला परीक्षेचा जास्त अंदाज येईल, तर त्या सगळ्या तुम्हाला व्यवस्थितपणे देण्याची गरज आहे. काय वाटतं तुमचा आतापर्यंतचा टेस्टचा अनुभव काय? म्हणजे तुमचा अनुभव, टेस्ट कशी आहे त्याचा अनुभव नाही, तुम्हाला किती मार्क्स मिळाले त्याचा. PYQ बेस्ड असल्यामुळे ओके, हा कॉन्फिडन्स आलाय का तुम्हाला की आपण हे करू शकतोय? आपल्या आवाक्यातलं आहे, कारण तो आल्यानंतरच तुम्ही इझिली पुढे जाता. नाही तर असे दचकत बिचकत जाऊ का नको, सगळे जात आहेत म्हणून मी जातोय, असं होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता हे PYQs आणि हे एलिमिनेशन वगैरे ह्या पद्धतीत. आणि एक गोष्ट पण असते बघा की त्या 2 तासामध्ये तुम्ही किती जागृत आहात. काय होतं की सुरुवातीचे 10-12 प्रश्न नाही आले की हळूहळू माइंड सप्रेस व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे ओरिजिनल थिंकिंग कमी होते. जेवढी तुमची ओरिजिनल थिंकिंग कमी होईल तेवढा तुमचा गेसवर चुकण्याची शक्यता जास्त असते. आता हे मला शब्दात नाही सांगता आणि ही अनुभवण्याची गोष्ट आहे की पूर्ण त्या 2 तासामध्ये 100% फ्रेश असणे. येतो का अनुभव बघा थोडासा तरी? त्यामुळे मी तर बऱ्याच मुलांना हे पण सजेस्ट करतो की एक पेन किलर घेऊन टाकायची परीक्षेच्या आधी. ज्यांना पेन किलर घेण्याची सवय नाहीये त्यांनी जर पेन किलर घेतली, म्हणजे एखाद्या पेन किलरची अर्धी गोळी जरी घेतली तरी जो फ्रेशनेस त्यावेळी क्रिएट होतो तो फक्त फील करण्यासारखा आहे. तो मला आजही आठवतो.
तुम्हाला सांगता नाही येणार आहे तर सांगणं शक्य पण नाही. असं झालंय का तुम्हाला कधी? इवन कधी कधी डोकं दुखत असताना आपण ती अर्धी पेन किलर घेतली, कॉम्बीफ्लॅम फॉर एक्झाम्पल, तरी सुद्धा पुढचे लगेच फ्रेश वाटायला सुरुवात होते. 10-15 मिनिटातच फ्रेश वाटायला सुरुवात होते. हे फील केलंय का तुम्ही कधी? का तुमचं डोकंच दुखत नाही? नंतर त्याचा इफेक्ट कमी व्हायला लागतो. जसं आपण जास्त वेळा घ्यायला लागतो गोळ्या, तसं नंतर तो इफेक्ट कमी व्हायला लागतो. पण सुरुवातीचा मला तो आठवतो तेव्हाचा आजच आहे. त्यामुळे ती पण एक सजेशन आहे. काय काय सजेशन केलेले आहेत आता तो पोरांना, खूप काही काही गोष्टी आहेत. तुम्ही करून बघा एकदा परीक्षेच्या दिवशी. आता एखाद्या कुठल्या तरी टेस्टला करून बघा की पेपर सुरू होण्याच्या एक साधारणतः अर्धा-पाऊण तास आधी कॉम्बीफ्लॅमची अर्धी गोळी घ्या फक्त, आणि बघा तुम्हाला, जर तुम्हाला कधीच गोळी घेण्याची सवय नसेल आणि डोकंही दुखत नसेल तुमचं, तर तुम्हाला कसं फील होत आहे. कॉम्बीफ्लॅम काही ड्रग बिग नाही आहे तुम्ही आपल्याला काय पेन किलर आहे ते. बेसिकली ब्रेनवर परिणाम करतं. पेन फील न करण्याचं काम करतं ते. काय पेन नाही सप्रेस करत, पण फील न करण्याचं काम करतं. ते थोडासा हा पण असतो की नाहीतर मग कॉफी हा एक पर्याय असतो त्याला. एक कॉफीचा, स्ट्रॉंग कॉफीचा एक कप परीक्षेच्या आधी घेतला. तेच आम्ही युपीएससीच्या मुलांना जेव्हा ते दोन्ही पेपर्स एकत्र मार्क्स असायचे तेव्हा जास्त आम्ही सजेस्ट करायचो. म्हणजे दोन्ही आता जसं एक ऑप्शनल, सॉरी काय ते सीसॅट क्वालिफाईंग झाले, पूर्वी ऑप्शनल असायचा. तेव्हा सकाळी ऑप्शनलचा पेपर आणि नंतर जीएसचा पेपर असायचा. ऑप्शनलला 80 प्रश्न असायचे आणि याला 150 प्रश्न असायचे मात्र. आणि त्यामुळे मधल्या 3 तासामध्ये मुलं पहिल्याच पेपरमध्ये गडबडून गेलेले असायचे एकदम पूर्ण. पुन्हा सेंटरचे प्रॉब्लेम्स, कुठे आलेलं आहे, काय आलं आहे. पुन्हा परीक्षा नेहमी मे मध्ये असायची, गरमी. आणि त्यामुळे मग मधल्या त्या 1.5-2-3 तासामध्ये कॉफी हा एक पर्याय असायचा, स्ट्रॉंग कॉफी. ती उपलब्ध पण असायला पाहिजे असते त्या ठिकाणी, अशी पण गोष्ट होती. हे आहेत, खूप मुलांनी यावर सगळ्यांनी विचार करून ठेवलेला आहे, पद्धती निर्माण करून ठेवलेला आहे. त्यामुळे ते तुम्हाला गरजेची आहे गोष्ट. जेवढं तुम्ही फ्रेश वाटाल तुम्हाला, तेवढं तुम्ही हॅपी असाल. हॅपीनेसचा तो कुठलं ते डोपामिन जास्त सिक्रेट होईल आणि आपण हा पेपर सॉल्व्ह करतोय, छान ऍक्टिव्हिटी करतो असं मनाला फील होईल. बर्डन नाही वाटणार ते. ह्या पण मायन्यूट लेवलवर ह्या पण गोष्टी काम करतात. आणि अभ्यासच जर मुळात चांगला झालेला असेल आणि सुरुवातीचे 25-30 प्रश्न जरी आपल्याला उत्तम आले, तरी सुद्धा पुढच्या प्रश्नांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे असं जर झालं तर काय करायचं, असा असतो काही काही मुलांचा प्रश्न की सुरुवातीलाच 25 सेट प्रश्न नाही येतात, त्या 10 प्रश्न आहे सुरुवातीचे बघितले, एकही नाही आला, सगळे त्या गेस कॅटेगरीमध्ये आहेत असं वाटलं. मग काय केलं पाहिजे? डायरेक्ट कुठल्या तरी 50व्या प्रश्नापासून सुरू केलं पाहिजे किंवा 60व्या किंवा कुठल्याही रॅन्डम प्रश्नापासून सुरू केलं पाहिजे. म्हणजे ती चेन ब्रेक होईल आणि येणाऱ्या चांगल्या प्रश्नापर्यंत किंवा तो शोधला पाहिजे की हा प्रश्न आपल्याला येण्यासारखा आहे, मग तिथून सुरू करायची. अशा पण गोष्टी त्याला. शेवटी अल्टिमेटली गेम आहे हा परीक्षा पण. अभ्यास झाल्यानंतर रूल्स कोण किती चांगला हे करू शकतो. ऍप्टिट्यूड काय महत्वाचं आहे, ऍटिट्यूड का ऍप्टिट्यूड? सुरुवातीचे काही टेस्ट तुम्हाला ऍप्लिकेशनवर अपलोड नाही झाले, पण इथून पुढे तुमच्या ग्रुपवर पडतील. ओके, ऑनलाईन वाल्यांना तुमच्या सुरुवातीच्या ज्या टेस्ट आहेत त्या ऍप्लिकेशनमध्ये वेळेवर अपलोड नाही झाले, पण डायरेक्ट टेलिग्राम त्यांच्या व्हॉट्सअप. ओके, तुमच्या त्या सुरुवातीच्या ज्या होत्या त्या वेळेवर नाही पडल्या मला वाटतं ना, पण नंतर पुढच्या मात्र तुमच्या टेलिग्राम चॅनलला त्या वेळेवर पडतील. आणि पीडीएफ आणि एमसीक्यू सुद्धा आणि आन्सर की आन्सर की सुद्धा त्याच्यावर तुम्हाला ती उपलब्ध होईल. हो, त्याच टायमिंगला त्या असतील. फक्त तुम्ही त्या सॉल्व्ह करा व्यवस्थित, डाउनलोड करून त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा व्यवस्थित. अजून काही ऑनलाईन वाल्यांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारा. म्हणजे ते नाही, सेमच करंटला पण हाच सेम रूल अप्लाय होईल. म्हणजे मॅक्सिमम आउटकम झाला पाहिजे, पण त्यातले जास्त प्रश्न ते सिलेक्शन पद्धतीने आले तर चांगलं आहे. मात्र म्हणजे जेवढे सिलेक्शनचे
कमी होतील तेवढं तुमचं बर्डन वाढतंय असं त्याचा अर्थ होतो, एलिमिनेशन किंवा गेसवरचा. आणि आता पुढच्या 50 दिवसामध्ये दररोज करंट अफेअर्सचं वाचन चालू ठेवा. पण त्याच्यात असं सब्जेक्ट वाईज असं हे पडू नका, हे काय म्हणता येईल तर हाच प्रश्न येणार याची गॅरंटी तुलना कमी असते त्याच्यामध्ये. त्यामुळे तिथे रीडिंग फास्ट आणि थॉट प्रोसेस म्हणजे ज्याला आपण काय स्मरण म्हणतो ते करण्याचा प्रयत्न करा, रादर दॅन एखादी गोष्ट पाठ करत बसण्याच्या ऐवजी. जसं सब्जेक्टमध्ये तुम्ही टॉपिक आणि त्यातले फॅक्ट्स पाठ कराल तसं करंटमध्ये अशा गोष्टी तुलनेनं कमी असतात. त्यामुळे फास्ट रिडिंग करत राहणे, जास्तीत जास्त करंटचे टॉपिक्स आपल्या डोळ्याखालून गेलेले असणे, ही स्ट्रॅटेजी ऐनवेळी करायची स्ट्रॅटेजी आहे. आणि तुम्ही जर मॅगझिन्समधून केलेलं असेल तर मॅगझिन्समध्ये ज्या खुणा केलेल्या असतील त्या खुणा तुम्ही पहिल्यांदा वाचून घेतल्या पाहिजे. काही जण करंटच्या नोट्स काढतात, नोट्स काढण्याला सुरुवात करतात, नंतर ते बंद होऊन जातं. काही जण करंटचे कात्रणं काढतात आणि दररोजचे 4-5 कात्रणं असे जमले, आजच्या 4 कात्रणांवर दुसऱ्या दिवशीचे 4-5, असा एक महिना झाला की शेवटचं कात्रण इतकं खाली गेलेलं असतं की ते पुन्हा कधीच वरती निघत नाही. फक्त समाधान असतं की आहे माझ्याकडे कात्रण. त्याच्यापासून कुणी सुटलेलं नाही. मी प्रत्येक गोष्ट काहीतरी करून सेव्ह करत बसतो कुठेतरी, कधीच बघत नाही पुन्हा ते सेव्ह केलेलं. सापडत पण नाही बऱ्याच वेळा, सापडायचं म्हटलं तरी सुद्धा. त्यामुळे करंटचा अभ्यास करण्याचा मार्ग एकच आहे, याच्यावर महत्वाच्या गोष्टींवर खुणा करून ठेवा. सगळे ते डेली किंवा ते मंथली मॅगझिन्स तुम्ही स्टॅक करून ठेवा आणि परीक्षेच्या आधी केलेल्या खुणा फक्त रिवाईज करा. आणि केलीच असेल मोठी ऍक्टिव्हिटी लिखाणाची तर मग ते जेवढं लिहिलंय ते पण वाचून काढा. मात्र ते शक्य नसतं, काय काय लिहिणार आणि काय नाही अशी गोष्ट असते. ऑनलाईन वाल्यांना काही याच्याबद्दल असेल तर त्याच्यात सांगा, कॉमेंटमध्ये सांगा काय अडचण आहे. मला तर खरं ऑनलाईन वाल्यांचा अनुभव जाणून घ्यायचा आहे खरं, की त्यांनी अभ्यास केला का. पहिली गोष्ट, डेली ते सगळ्या व्हिडिओज बघितलेत का. कारण एक दिवस जरी गॅप पडला तरी दुसऱ्या दिवशी 2 होतात व्हिडिओ बघायचे राहिलेले, तिसऱ्या दिवशी 3 साचलेले असतात. मग पार्किन्सन येतो मध्ये. अजून मेनची प्रॅक्टिस केली नाही असं. ओके, तर आता ते आपण हे करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे पुढच्या फ्री झाली की लगेच आपल्याला जी ऍक्टिव्हिटी करायची आहे त्यात मिनिमम तुम्ही काय केलं पाहिजे त्या दृष्टिकोनात आपण डेलीच त्याची ऍक्टिव्हिटी करणार आहोत. तर अदरवाईज मात्र एवढा मोठा सिलेबस आहे की तो 17 आठवड्यात तर पूर्ण होण्यासारखं नाही. पण तरी जर करायचाच म्हटला तर त्यातला मिनिमम मोस्ट आपल्याला काय केलं पाहिजे ते आयडेंटिफाय करून आपण केलं पाहिजे. आणि आता ह्या मार्चमध्ये आपल्याला क्वेश्चन पेपर्स पहिले कळतील, पण त्याचा अंदाज येईल आपल्याला की पुढे आपल्याला किती ॲडव्हान्स लेवलला UPSC प्रमाणे करण्याची आवश्यकता आहे का आपलं सोपं सोपं साधं साधं असं करण्याची आवश्यकता आहे. तर त्यानुसार आपण ते करूया. एथिक्सच्या बाबतीत आपण जो गव्हर्नन्सचा पार्ट होता तो तुम्ही त्यातल्यापैकी जो 60-70% तर गव्हर्नन्सच्या याच्यामध्ये झालेला आहे. गव्हर्नन्स आपला जो आहे याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी, त्यानंतर अकाउंटेबिलिटी, गुड गव्हर्नन्स, ई गव्हर्नन्स, हे टॉपिक्स त्याच्यामध्ये झालेले आहेत. राहिलेला फक्त आता मेजर फक्त त्यातला तर इंटरनॅशनल फंडिंगशी संबंधित एक अर्धा-पाऊण तासाचा जो टॉपिक होता ते असे 2-1 लेक्चरचे फक्त टॉपिक्स राहिले होते आणि केस स्टडीज. तर मला वाटतं की आता आपण त्या पुढच्या पोर्शनमध्ये तो पूर्ण करूया तसा. आणि आता मात्र तुम्ही प्रिलिमवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे अशी ही स्ट्रॅटेजी अशा रीतीने ठरवूया. काय वाटतंय तुम्हाला. गव्हर्नन्समध्ये बऱ्याचशा गोष्टी झालेल्याच आहेत त्याच्यामध्ये. हां, केस स्टडीचा आपण त्या डेलीचा याच्यामध्ये हे करू. त्याच्यात पहिल्यांदाच केस स्टडी पासून सुरुवात करू. फक्त एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, डाऊट नाही ठेवायचा मी प्रिलिममध्ये पास होईल की नाही. जेवढा तो जास्त डाऊट राहील तेवढा प्रिलिम झाल्यानंतरचा आणि रिझल्टच्या दरम्यानचा टाइम पिरियड वापरला जात नाही. आणि जेवढा तुम्ही 100% म्हणजे तळ्यात मळ्यात ते म्हणतो ना आपण,
तसं असेल तर मग करू का नको मेन्सचा अभ्यास सुरू, मग करू का प्रॅक्टिस वगैरे, हा डाऊट डोक्यामध्ये कायम राहतो. त्यामुळे एक गोष्ट साध्य केलं पाहिजे. आता अजिबात कुठलाही मेन्सचा आणि कुठल्याच गोष्टीचा विचार करू नका. आता फक्त आपल्याला प्रिलिम मध्ये 125 पर्यंत रीच व्हायचंच आहे. म्हणजे त्याच दिवशी प्रिलिम ज्या दिवशी होईल त्या दिवशी फक्त आपला बेसिक स्कोअर बघायचा, पेपर फेकून द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी मेन्स सुरू करायचं. कारण मी बघितलेलं आहे, मुलं अक्षरशः आठवडा घालवतात, 2-2 आठवडे घालवतात. याचं उत्तर काय, त्याचं उत्तर काय, मला विचारायला येतात याचं काय पाहिजे होतं, मग त्याचा रेफरन्स काय द्यायचा, मग कुठून द्यायचा. मुलं खूप वेळ घालवतात त्याच्यामध्ये. एमपीएससीशी भांडत बसतात त्याच्यासाठी. एमपीएससी ला घेणं देणं नाही त्या तुमच्या भांडणाशी. ते फार वेळ हायर लेवलला चालणारे यंत्रणा आहेत त्या. आणि मुलं मात्र आपला वेळ त्याच्यामध्ये घालवतात. आणि जी गोष्ट गेली आपल्या हातातून, आता कशाला त्याच्यात भांडत बसायचं. जेव्हा वेळ होता तेव्हा गरज होती ना ती. मग अजूनही आहे तो वेळ उरला हा 50 दिवसांचा. त्याच्यामध्ये हे करा. शेवट त्या दिवशी फक्त बेसिक मिनिमम बघा. ही गॅरंटी जर तुम्हाला वाटली की नाही आपल्याला चांगला स्कोर येण्याची शक्यता आहे, तर पेपर लिटरली फेकून द्या. कुठल्याही चर्चेमध्ये पडायचं नाही. नाहीतर कोणीतरी येतच आणि मग याचं तू काय मार्क केलं, मग हे काय झालं, मग येतं हे असं पाहिजे होतं, मग ते आपण तर हे वाचलं होतं. या सगळ्या नसत्या उठाठेवी मुलं करत बसतात आणि त्याच्यात वेळ घालवतात. आणि वेळ काही हा जेवढा मिळालेला आहे तो पण पुरेसा नाहीये. तर तुम्ही वेळ घालवला तर तो अजिबातच पुरणार नाहीये. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासूनच आपल्याला कॉन्फिडंट वाटावं यासाठी आत्ताचा टाइम व्यवस्थित हे करा आणि लगेचच मेन्सचं प्रिपरेशन करायला सुरुवात करता येऊ शकते. आणि जरी समजा तुम्हाला त्या दिवशी असं वाटलं की आपण पास होण्याची गॅरंटी कमी वाटते असं वाटलं तर काय आहे, असं पण प्रश्न. तरी पण मला असं वाटतं की तरी पण आपण पास होणार आहोत असं गृहीत धरून मेन्सचं प्रिपरेशन सुरू करा. कारण गॅरंटी नसली आणि डाऊट असेल मनामध्ये तर मग तुम्ही पुढचं प्रिपरेशन करण्यासाठी, तयारी करण्यासाठीच वेळ लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे उलट सांगा, उलट वाटतंय ना गॅरंटी कमी आहे, पण आता पुढच्या मेन्सचं प्रिपरेशन लवकरात लवकर व्हावं यासाठी आपण असं गृहीत धरूया की आपण पास होणार आहोत. रिझल्ट लागल्यानंतर तर जो काही लागणार आहे तो तर स्वीकारावाच लागतो, त्याला काही प्रश्नच नसतो. पण आधी जर आपण पॉझिटिव्ह माइंड ठेवलं तर ॲटलिस्ट मेन्सच्या दृष्टीने तुमचा प्रयत्न होईल आणि पुढच्या वर्षाच्या मेन्सच्या दृष्टीने तुम्हाला त्याचा फायदा होईल. अशी स्ट्रॅटेजी तुम्हाला ठेवावी लागणार. आणि जे 27 वाले आहेत त्यांना कळलं काय काय की आपण याच वर्षासाठी प्रिपरेशन करतोय, या दृष्टिकोनातून डोक्यात फिट बसून ठेवा. आणि ही सप्टेंबरची परीक्षा आपल्याला पण द्यायची आहे, फक्त घरी द्यायची आहे. इव्हॅल्युएशन आपण इकडे करूया, एमपीएससीला पाठवायचं नाही फक्त. असं जर केलं तरच तुमचे हे पुढचे 8-9 महिने व्यवस्थितपणे वापरले जातील, असं होईल. एखाद्याला वाटत असं की नाही तरी पण माझा एवढं काही होण्याची शक्यता नाहीये, असं ठरवा की मी यातले 2च पेपरचं प्रिपरेशन करेन आणि सप्टेंबरमध्ये किंवा ऑप्शनलच फक्त मी 2 पेपर त्या दृष्टिकोनातून करेल किंवा जीएसचे 1-2च पेपर करेल, असंही करता येईल. जर तुम्हाला आता वाटत नाही एवढं कुठं करणार मी, एवढं आतापर्यंत शक्य नाहीये, तर आपला टार्गेटच छोटं ठेवा. पण जे काही आहे ते परफेक्टली करण्याचा प्रयत्न करा, असं करता येईल. तर ही अशी स्ट्रॅटेजी आहे. अजून काय काही आहे का तुम्हाला, काही डाऊट वाटतोय, स्वतःबद्दल वाटत असेल तोही सांगा. नाही कळलं काय? हो 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 हो. इंग्लिशमध्ये मध्ये सुरू केलं होतं पण नाही पूर्ण झालं करते. तुम्हाला इंग्लिश मधलंच हवं होतं का? इंग्लिशमध्ये फक्त प्रीचं म्हणजे राज्यसेवेच्या प्रीचं आम्ही केलेलं होतं, पण ते पण प्रकाशन नाही होऊ शकलं, त्याच्यामुळे राहिलं करते असं. वर्ड्स वगैरे. ओके. तरी त्यात आम्ही एक गोष्ट केली की सायन्सचे प्रश्न इंग्लिशमधून पण टाकले होते, पण बाकीच्यांचे नव्हते टाकले खरं. कारण ते तेवढंच एवढं मोठं झालं की अजून पुन्हा इंग्लिश टाकायचं म्हटल्यावर ते व्हॉल्यूम वाढला असं खरं त्याचा. पण ते आहे म्हणजे नियोजित आहे की त्याचं इंग्लिश व्हर्जन पण करावं असं म्हणून. ऍक्टिव्हिटी खूप आहेत आम्हाला, तुमच्यापेक्षा मला जास्त करावं लागतंय. मी पूर्वी जसं म्हणतो तसं आजही म्हणायला काही हरकत नाहीये की तुमच्यापैकी पूर्वी मी 5 म्हणायचो, आता 3 म्हणतो. तुमच्यापैकी कोणतेही 3 जण जेवढा करत असतील अभ्यास तेवढा आजही मला करावा लागतो. पूर्वी 5 म्हणायचो मी, आता थोडासा आकडा कमी करतो वाटल्यास. दिवसाचे किमान 2 सब्जेक्ट.
दिवसाचे किमान 2. काहींना एका सब्जेक्टमधनं इझिली दुसऱ्या सब्जेक्ट जाता येणं शक्य असेल तर 2 पेक्षा जास्त घेऊ शकतात. पण दिवसाचे किमान 2 GS रिलेटेड सब्जेक्ट आणि 1 तासभर करंट अफेअर्स. हे स्ट्रॅटेजी मिडल स्ट्रॅटेजी म्हणजे झाली त्याची. म्हणजे ठरवूनच टाकायचं की म्हणजे समजा संध्याकाळी 6 असेल, संध्याकाळी 6 वाजल्यानंतर मी हातातला विषय सोडून हा सुरू करणार आहे. हे फार स्ट्रॉंगली सांगावं लागतं. नाहीतर काय होतं की तोच टॉपिक कंटिन्यू करूया आपण असं होतं आणि त्यामुळे इम्बॅलन्स होतो मग अभ्यासाचा. त्यामुळे विषयांचा बॅलन्स राहण्यासाठी एक टाइम ठरवायचाच की संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर असो किंवा दुपारचं जेवण झाल्यानंतर, लंच झाल्यानंतर मी हाच विषय घेणार, हातचा बाजूला ठेवणार. तर मग तो बरोबर बॅलन्स्ड सब्जेक्ट वाईज स्टडी होण्याची शक्यता असते मात्र तिथे. सीसॅट आत्ता केला पाहिजे मात्र तुम्ही. सीसॅटचं डोक्यातच राहत नाही करते त्याच्या नसल्यामुळे. पण सीसॅटचा काय करा पहिल्यांदा की आयोगाचे आलेले जसेचे तसे पेपर 2 किंवा 3 सॉल्व्ह करा. त्याच्याहून तुम्हाला अंदाज येईल की कुठल्या टॉपिकमध्ये तुम्हाला थोडंसं लो होतोय. कारण काही काही जण फक्त त्या पॅसेजेसवरही पास होण्याची शक्यता असते बऱ्याच जणांना. एमपीएससीला सीसॅटमुळे कोणी नापास झाला असं आजपर्यंत मी तर कधी बघितलं नाही, ऐकलं नाही. युपीएससीला खूप जण सीसॅटमध्येच अडकतात, ही गोष्ट होती मात्र. त्यामुळे एक बेसिक मिनिमम प्रिपरेशन असेल आणि काय 70-75 मार्क्स मिळण्याची शक्यता असेल तरी होऊ शकतं. करंटचं मागच्या आता ही कुठला महिना परीक्षेचा मे येणार ना, म्हणजे मागच्या वर्षाच्या जानेवारीपासून मिनिमम केला पाहिजे. मागच्या वर्षाच्या जानेवारीपासून मे मध्ये परीक्षा म्हणजे मार्च एंडपर्यंत. मार्च एंडच्या पर्यंत तुमचा पेपर रेडी होऊन छापून तयार पण असेल तोपर्यंत. त्यामुळे एप्रिलचं काही वाचण्याची आवश्यकता नाही तशी. आता जे 2 पेपर झाले मराठी इंग्रजीचे बघितले का ते? आपल्या टेस्ट सिरीज मधले प्रश्न होते त्याच्यामध्ये. एसेचे टॉपिक्स मला वाटतं 3 का 4 होते त्याच्यातले. 3 टॉपिक्स होते. एआयचा होता, सोशल मीडियाचा एक होता. थोडंसं वर्डिंग थोडंसं चेंज होतं पण थीम होती म्हणजे तीच तशी. तर हे गेसवर्क काय केलं पाहिजे काय नाही याचा अंदाज चांगला आहे आपल्याला, काही प्रश्न नाही. आणि पहिला पेपर झाल्यानंतर अजून जास्त अंदाज सुधारेल जीएसच्या बाबतीत. तर बघायचंच नाही मागचा प्रश्न किंवा काय म्हणू की तो आपला जरी झाला तरी झालं असेल मिस्टेक, एक गृहीत धरा 2 सिली मिस्टेक कुणाच्याही होणं शक्य आहे त्याच्यामध्ये. 2 सिली मिस्टेक होणारच आहे, कारण एवढा 2 तासामध्ये कॉन्सन्ट्रेशन करून तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे म्हटल्यानंतर काहीतरी मिस आउट होण्याची शक्यता आहे. सो 2 सिली मिस्टेक्स झाल्या असतील तर तो अलाउन्स आहे असं गृहीत धरा, सोडून द्या. 2 पेक्षा जास्त सिली मिस्टेक जर होत असाल तर तुम्ही खरंच सिली आहात असा अर्थ काढायला हरकत नाही. असं एक टार्गेट आपण थंब रूल म्हणूया, 2 पेक्षा जास्त होता कामा नये. कारण अदरवाईज पेपर झाल्यानंतर प्रत्येकाकडनं अरे माझी ही सिली मिस्टेक झाली, ही झाली असं तुम्हाला ऐकायला मिळेलच. फक्त जास्त नको. 2 होत असेल तर काही एवढा मोठा इश्यू नाही येतो. त्यामुळे तुम्ही इग्नोर करा लगेच की अरे चुकलं असेल बाबा, पुढे मात्र आपल्याला चुकायला नको. तिथल्या तिथे आलेला विचार तिथल्या तिथे सोडून देण्याचा, त्याला इंग्लिशमध्ये एक टर्म आहे माइंडफुलनेस, ते असलं पाहिजे. ऍक्सेप्टन्स जे असतं ना, झाली आपली चूक झाली, जाऊ द्या आता पुढे बघूया, आता नको करायला, हे केलं तर मग एवढं हे नाही होणार तुम्हाला, काय म्हणूया, वाईट नाही वाटणार किंवा वाईट वाटण्याचं कंटिन्यू नाही होणार. पण ते मुलं खोडत बसतात वगैरे, काय ते करू नका. काही मुलं मी ब्लेड घेऊन जाणारे पण बघितलेत, वरची हलक्या हाताने खोडण्याचा प्रयत्न करणारे. पण ते शेवटी कम्प्युटर आहे, त्याने चुकीने काय घेतलं काय, त्यापेक्षा नकोच. ते सिली मिस्टेक गृहीत धरायची, अजून एक होऊ शकते असं वाटल्यास म्हणा त्यावेळी, एक्स्ट्रा नको मात्र. ती सिरीज पण महत्वाची असते बघा, त्या पेपर सॉल्व्ह करण्याच्या बाबतीतही हे आहे. त्याच्यातही बघा काही मुलं असं पण करताना मी बघितलेलं आहे की ते आधी प्रश्नपत्रिकेवर उत्तर मार्क करून घेतात आणि मग नंतर ते 100 प्रश्न इकडे उत्तरपत्रिकेवर शिफ्ट करतात. तर मी एक केस अशी पण ऐकली आहे, जास्तही असतील कदाचित, पण ऐकली आहे की प्रश्नपत्रिकेवर मार्क करत 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 त्याचा धानच राहिलं नाही की टाइम संपून गेलेला आहे आणि शेवटचे 5च मिनिटं मिळाले त्याला उत्तरपत्रिकेवर ते मार्क करण्यासाठी, आणि त्याच्यात ते काय 50, 60, 70 काहीतरी झाले त्याचे. फक्त आता प्रश्नपत्रिका तर घरी घेऊन येतो आपण,
त्याच्यावर मार्क करून काय उपयोग आहे. पण मुलांना त्याच्या मागचं लॉजिक असं आहे की कमी वेळेमध्ये पेपर सॉल्व्ह होतो, हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. त्यामुळे आपण त्याच्यातही बाबतीत दोन एक्स्ट्रीमच्या मध्ये येऊ शकतो. म्हणजे एक एक प्रश्न सॉल्व्ह करायचा, तिकडे मार्क करायचा, नाही तर सगळे इकडे करून मग नंतर शिफ्ट करायचा. याचा मधला मार्ग काय करता येईल, तुमचा हा जो पेपर आहे, समजा इथे तुमचे किती 3-4 प्रश्न समजा, इथे तुम्ही तुमची आन्सर शीट ठेवा पेपरच्या या साईडला, म्हणजे हा लेफ्ट असेल तिथे राईटच्या याच्यावर आन्सर शीट मार्क करून ठेवा, सॉरी त्या ठिकाणी ठेवा. थोडक्यात याच्यावरच्या प्रश्नांची सगळी उत्तरं मार्क करून घ्या. याचं काय ए असेल, याचं बी असेल, काय सी असेल, असं ते तेवढे लगेच इकडे शिफ्ट करा, म्हणजे इकडे मार्क करून टाका. याचा एक तुम्हाला थोडासा फायदा असा होतो की इथे तुम्हाला हात प्रत्येक वेळी फिरवण्याची किंवा बदलवण्याची गरज नसते. तुमचा हात या ठिकाणी आहे आणि लक्ष त्याच्याकडे. तुम्ही पहिल्याचं मार्क केलं काय असेल ते, दुसऱ्याचं मार्क केलं काय असेल ते, म्हणजे प्रत्येक वेळी ना पान उघडायची ना आन्सर शीट कुठे आहे आता कुठपर्यंत आलो तुम्ही, हे प्रत्येक वेळी जे करावं लागतं त्याची आवश्यकता पडणार नाही आणि थोडेसे काही सेकंद एका एका पानावर तुमचे वाचतील. असे 5-10 टोटलमध्ये जरी मिनिटं वाढले तरी तुम्हाला तो ॲडव्हान्टेज होऊ शकेल. मग नंतर पुढचे समजा प्रश्न 5वा 6वा 7वा 8वा, तो जर आता राईट साईडला पुढचे प्रश्न असतील तर तुमची आन्सर शीट लेफ्ट साईडला तुम्ही ठेवा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी प्रश्नाचा क्रमांक चूज करणं, शोधणं आणि त्यासाठी हात फिरवत राहणं, हे तुमचं एकेका पानावरचं तरी तुमचं ते वाचेल. पण एक गोष्ट निश्चित एन्श्योर करा की ज्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर मार्क करतायत तो प्रश्नाचा क्रमांक तेवढा बघत राहा. कारण एक सिली मिस्टेक ही पण असते की सलग तुम्ही काही प्रश्न मार्क केले, नंतर एखादा प्रश्न तुम्ही नंतर सेकंड राऊंडसाठी वगैरे ठेवतात म्हणून ते अनमार्क ठेवतात तो हे, पण त्याच्या पुढचा प्रश्न लगेच तिथेच मार्क करून टाकतात. म्हणजे 10वा प्रश्न तुम्हाला ठेवायचा होता समजा अनअटेम्प्टेड आणि 11वा तुम्ही हे करणार आहात, पण 11व्याचं उत्तर 11व्याला मार्क करण्याच्या ऐवजी तुम्ही आतापर्यंत 9 मार्क झालेले होते म्हणून 10व्याला हे करतात. आणि कधी कधी हे 5-6 प्रश्न झाल्यानंतर लक्षात येतं. म्हणजे काय झालेलं आहे त्या प्रश्नात, 5-6 प्रश्नांचं उत्तर त्या पॉइंटला नसून आधीच्या पॉइंटला गेलेलं आहे. कसं वाटेल असं झालं तर? चला उठा आताच. मग ह्या मिस्टेक्स पण होतात भरपूर.